covering and its importance. तर आवरण आणि त्याच्या मागचं महत्व. We'll open our Bibles to Psalm 91 verse 1. स्तोत्र 91 आणि त्यातलं पहिलं वचन आपण काढूया. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. स्तोत्र 91:1 जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. Praise God. हालेलुया. The first point we learned was coming under the covering of the Lord. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा की परमेश्वराच्या आवरणाखाली येणे. The second is दुसरा मुद्दा the effect of coming under the covering of God. परमेश्वराच्या आवरणाखाली आल्यामुळे होणारे परिणाम. Praise the Lord. हालेलुया. That is the second point we are still in. हा दुसरा मुद्दा जो आपण घेतला त्यावर मी अजूनही आहे. It's so important that we come under the covering of God. हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण सगळ्यांनी देवाच्या आवरणाखाली यायला हवं. In fact, उलटपक्षी we need to be aware of the covering of God at all times. आपल्याला नेहमी देवाच्या आवरणाची एक जाणीव असायला हवी. Amen. The other day, Dr. Tribhuvan, our elder, was sharing with me. आता डॉक्टर त्रिभुवन आपले जे एल्डर आहेत ते मला सांगत होते He and his son were returning home, की ते आणि त्यांचा मुलगा विनीत घरी परत जात होते and they were conscious and aware of the covering of God. आणि घरी परतत असताना त्यांना सारखी परमेश्वराच्या आवरणाची जाणीव होती. Suddenly, right before them, they saw a snake. आणि म्हणे अचानक त्यांच्या समोर त्यांनी एक साप पाहिला And they stopped. आणि ते तिथे थांबले. And they were so thankful for the covering of the Lord. आणि परमेश्वराच्या आवरणासाठी त्यांनी इतके त्यावेळेला प्रभूचे मग आभार मानले. It's so important तर हे फार महत्त्वाचं आहे. to be aware of the covering of God at all times. परमेश्वराचं आवरण आपल्या डोक्यावर आहे पण त्याची एक जाणीव आपल्या जीवनामध्ये सारखी असायला हवी हे महत्त्वाचं आहे. Wherever I go, जिथे कुठे मी जातो wherever I travel, किंवा जिथे कुठे मी प्रवास करतो I never travel in fear, मी कधी घाबरत भीतीने प्रवास करत नाही. because कारण I'm constantly aware of the presence of God. मला सतत देवाच्या सानिध्याची एक जाणीव असते. I'm constantly aware of the covering of my God. मला सतत माझ्या देवाच्या आवरणाची एक जाणीव असते. That's why म्हणून there is no fear. मला कधीच भीती वाटत There नाही. is no dread. मला कधीही भीती वाटत नाही. Praise God. हालेलुया. You know, I told you in the natural, मी तुम्हाला सांगितलं नैसर्गिकामध्ये we need covering in so many ways. आपल्याला आवरण अनेक पद्धतीने लागतं. Covering our body. आपल्याला आपलं शरीर झाकावं लागतं. During winter, we need additional clothing for the covering. हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये जास्तीचे कपडे आपल्याला उबदार घालायला लागतात तेही आवरण आहे. When it is raining, we have a covering of an umbrella. पावसाळा असला तर आपण छत्री हातात घेतो म्हणजे छत्रीचं आवरण आपल्या डोक्यावर आहे. Covering for protection. मग आपल्याला संरक्षण हवं असेल तर त्यासाठी आपण आवरण घेतलेलं आहे. Our house has a roof that is a covering for us. आपल्या घराला छत असतं ते छत किंवा ती स्लॅब आपलं आवरण आहे. Amen. In so many ways we see the covering. आणि अशा पद्धतीनं अनेक रीतीनं आपण आपल्या जीवनावर डोक्यावर सगळीकडे आवरण पाहतो. And even when we are going for a long vacation, आपण समजा कुठे लांब सुट्टीसाठी जाणार आहोत we cover many things. तर आपण बऱ्याच गोष्टी झाकतो. Because if we don't cover, कारण की आपण त्या गोष्टी झाकल्या नाही then dust will cover. तर त्याच्यावरती धूळ झाकेल. Amen. आमेन. So either you have some good covering or then dust will automatically cover you. तर एक तुम्ही काहीतरी चांगलं घेऊन त्याच्यावर झाका आणि नाही तर तुम्ही सुट्टीला गेल्यानंतर त्याच्यावरती धूळ येऊन त्याला झाकून So टाकेल. if you don't come under the covering of God, something else will cover you. तसं जर देवाच्या छताखाली किंवा देवाच्या आवरणाखाली आपण आलो नाही तर आणि कुठली तरी गोष्ट आपल्या डोक्यावरती आवरण करून बसेल. People remove policy as a covering. आणि लोक काय करतात की कुठला तरी विमा उतरवतात कुठली तरी पॉलिसी उतरवतात त्यांना एक आवरण पाहिजे म्हणून LIC policy as a covering. LIC ची पॉलिसी काढतात की आमच्यावरती ते आवरण असलेलं बरं. Cars a covering, a policy covering. For costly equipments you have a covering. म्हणजे महाग वस्तूंसाठी विमा उतरवला जातो, तब्येतीसाठी विमा उतरवला जातो, मेडिकल इन्शुरन्स असतो, कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीचा विमा उतरवला जातो. Many things we have a covering. आणि बऱ्याच गोष्टींसाठी अशा पद्धतीचं आपल्याला आवरण मिळत राहतं. If your walls are peeled off, you put a coat of paint as a covering. समजा तुमच्या भिंतींवरनं सगळा रंग उखडलेला असेल तर तुम्ही परत रंग लावून तिला आवरण देता. Amen. Amen. And so it's very important तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. in the spiritual realm that you have a covering of God. आध्यात्मिक जगतामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे की देवाचं आवरण तुमच्यावर असायला हवं. Amen. Amen. And last week I was sharing with you. आणि गेल्या आठवडी मी तुम्हा लोकांना सांगत होतो You can get a covering also from wicked people whose tongue lashes out with many crude things against you. You can run to God as a covering. तुम्ही दुष्ट लोकांकडनं जेव्हा
काही वेळेला काय काय भलतं सलतं ऐकता, काही वाईट बोललेलं त्यांच्या मुखातनं ऐकता, त्याला तुम्ही देवाकडे आवरणासाठी धावत येऊ शकता. No matter what tribulations you are under. आणि मग कुठल्याही पद्धतीच्या छळांमधनं आणि त्रासांमधनं जरी तुम्ही जात असला, Amen. हालेलुया, You don't have to change to something worse. तरी तुम्ही आणि कुठल्या वाईट गोष्टीकडे धावायची गरज नाही. Amen. आमेन. You don't need to say, तुम्ही असं म्हणायची गरज नाही tribulations are coming, what can I do? की आता संकट माझ्या जीवनावर येत आहेत तर मी काय करू. It's a part of life. आता संकट जीवनाचा भाग आहे. That you don't need to argue. You just need to run under the covering of God and God will see what He can do with your tribulation. संकटाचा आणि या प्रॉब्लेमचा तुम्ही वादिवाद घालून बसत जाऊ नका. तर तुम्ही देवाकडे या. देव जे तुमचं आवरण आहे त्या आवरणाखाली राहा. बाकी देव सगळं बघून घेईल. Amen. Amen. I can show you countless of well-meaning and well-placed people in the society. मी तुम्हाला समाजातली अगणित अशी माणसं दाखवीन की जी अगदी व्यवस्थित जागांमध्ये रोवलेली, Even well-educated people. सुशिक्षित माणसं They change because of one incident in their life. बदलून जातात. का तर त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी एक घटना झाली आणि मग ते बदलले. Amen. आमेन. But for us, आपल्याला when we are under the covering, आपण जेव्हा आवरणाखाली येतो, God lets you to go through a certain amount or season of tribulation. त्याला देव तुम्हाला काही प्रमाणामध्ये काही संकटाच्या आणि त्रासाच्या ऋतूतून जाऊ देतो. For a purpose. त्याच्या मागे देवाचा काहीतरी संकल्प असतो. Because I want to clear this to you. पण मला तुम्हाला आज हे स्पष्ट करायचं आहे Just because you come under the covering of God, की केवळ तुम्ही परमेश्वराच्या आवरणाखाली आलेले आहात म्हणून, or just because you are aware of the covering of God over you, तर केवळ आता तुम्हाला परमेश्वराच्या आवरणाची जाणीव झालेली आहे म्हणून it doesn't keep tribulation out of your life असं completely. नाहीये की तुमच्या जीवनात आता संकट निघून जाणार आहेत किंवा तुमच्या जीवनामध्ये त्रास अजिबात तुम्हाला होणारच नाहीयेत, असं नाहीये. But then people say, पण मग माणसं म्हणतात, if that is true, जर हे खरं आहे then why do we need the covering of God? तर मग कशाला देवाचं आवरण डोक्यावर पाहिजे. तुम्ही तर म्हणताय ना एवी तेवी त्रास होणारच आहे. देव आपल्या डोक्यावर असो, देव आपल्या डोक्यावर नसो, त्रास जीवनाचा भाग आहे, त्रास आपल्या जीवनात येणारच आहे. तर मग देवाचं आवरण करायचंच कशाला. When you come under the covering of God, असं नाही. जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली येता, God measures up tribulation for you. त्याला देव तुमच्या जीवनासाठी जी काही संकट आणि त्रास आहे ती मोजतो. Are you understand? मोजमाप करून पाठवतो. Amen. Amen. Because कारण for us as believers, आपण विश्वासू या नात्यानं tribulation always produces character. त्रास आणि संकटांमधनं आपण गेलो की त्यातनं आपला स्वभाव चांगला सुधरून आपण बाहेर पडतो. Without the tribulation, there is no building up of character. संकट आपल्या जीवनात आल्याशिवाय आपले स्वभाव आणि आपलं चारित्र्य काही सुधरत नाही, कारण की आपण तेवढे सरळ नाही. Amen. हालेलुया. But for the worldly person, पण एखादा जगातला माणूस असेल it does not produce character. तर त्या जगातल्या माणसाला त्यातनं काही चारित्र्य किंवा स्वभाव निर्माण होत नाही. It may produce fear, त्यातनं भीती निर्माण होते. or it may produce negativity in their life. जगातल्या माणसांच्या जीवनामध्ये त्रास समस्या वगैरे यायला लागले तर त्यातनं त्यांचं जीवन नकारात्मक व्हायला लागतं, तर त्यांना कसं तरीच वाटायला लागतं, ते निराश व्हायला लागतात. Even if it produces character in the worldly person's life, आणि जगिक माणसाच्या जीवनात जरी त्यातनं चांगला स्वभाव निर्माण झाला it will not be good character alone. तरी तो चांगला स्वभावच केवळ निर्माण होणार नाही. Tribulation at times for the worldly man will produce, or it will turn or bring out bitterness in their life. तर जगिक माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी त्रास आणि समस्या येऊन गेल्यानंतर त्यांचं हृदय कडू होऊन जातं. Amen. आमेन. Bitter to life, bitter to people, लोकांविषयी न कडू, जीवनासंबंधी न कडू, bitter towards situations in life. जीवनामध्ये आलेल्या परिस्थितीविषयी न कडू. See, whether it is good character or bad character, स्वभाव चांगला असो, वाईट असो, चारित्र्य चांगलं असो, वाईट असो, it depends on how we react to the tribulation. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे की आलेल्या संकटाला आपण काय प्रतिक्रिया करतो. And a correct reaction depends upon whose covering do we dwell in. आणि आपली योग्य प्रतिक्रिया याच्यावर अवलंबून असते की आपण कुणाच्या आवरणाखाली राहत आहोत. Are you understand? समजतं का. It all depends under whose covering you are coming हे under. सगळं याच्यावर अवलंबून असतं. समजा तुमच्या जीवनामध्ये त्रास समस्या निर्माण व्हायला लागल्या तर त्या त्रासांना तुम्ही कसं तोंड देणार आहात, त्या त्रासांना तुम्ही कसं हाताळणार आहात, त्या त्रासांना तुम्ही काय उत्तर देणार आहात, हे त्यावेळेला तुमच्या डोक्यावर कोण आहे, तुमच्या डोक्यावर कुणाचं आवरण आहे याच्यावर अवलंबून आहे. Praise the Lord. Hallelujah. If you come under the covering of God, आणि जर तुम्ही देवाच्या आवरणाखाली आलात that tribulation will be measured out to you. तर वेल अँड गुड. तो जो काही त्रास आहे तो तुमच्यासाठी मोजमाप करून पाठवला जाईल. It is like gold that is put in a furnace. आणि असं आहे की एखादं सोनं भट्टीत टाकलंय
Why? का टाकलंय? So all the dust and impurities will come out. की त्या सोन्यातले सगळे अशुद्ध धातू निघून जावे. Amen. Amen. The goldsmith will not wait till the gold becomes ash. आणि सोनार काही त्या सोन्याची राख होईपर्यंत सोन्याला भट्टीत ठेवणार नाही. No. नाही. He will wait till the impurities come out. तर सोन्यातले अशुद्ध धातू बाहेर पडेपर्यंत तो सोनार त्या सोन्याला भट्टीत ठेवे. Now God does not enjoy that you go through tribulation. परमेश्वराला हे काही आवडत नाही काही. परमेश्वराला काही मजा येत नाही काही. आपण जेव्हा जीवनामध्ये त्रासातनं आणि संकटातनं जातो तेव्हा त्याला मजा नाही येत. Amen. Amen. He allows it पण परमेश्वर आपल्या जीवनात ते घडायची परवानगी देतो to build our character. की होऊ दे, त्याला थोडे 2-4 चिमटे बसू देत, होऊ देत त्याला थोडा त्रास. का? याचा स्वभाव थोडा सुधारावा. Amen. Amen. So when you come under the covering of तर God, जेव्हा तुम्ही लोक परमेश्वराच्या आवरणाखाली येता you will have tribulation. त्याला तुम्ही समजून चाला, लिहून ठेवा की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास हे होणारच आहे. Jesus said, येशू बोलला, in this world you will have tribulation. या जगामध्ये तुम्हाला त्रास होतील, But be of good cheer, I have overcome the world. पण धीराने राहा, मी तुमच्यासाठी या जगावर विजय मिळवला. Amen. हालेलुया. If you come under the covering of God, जर तुम्ही देवाच्या आवरणाखाली राहायला आलात that tribulation will bring out the best of you. तर मग त्यावेळेला ते जे आलेलं संकट आहे त्या संकटातनं तुमच्या जीवनातनं काहीतरी उत्तमच बाहेर पडेल. It will become part of your experience. आणि तुमच्या अनुभवांचा तो एक वाटा बनेल की मी यातनं गेलो पण मला हा दांडगा अनुभव आला. And it will be such a propelling for you. आणि एक मोठी शिदोरी तुमची बांधली जाईल आणि तुम्हाला त्यातनं पण एक उत्साह आणि प्रोत्साहन मिळेल. Bible speaks of Moses बायबलमध्ये मोशेविषयी लिहिलेलं आहे. in Acts 7:24 and 25. प्रेषित 7:24 आणि 25 मध्ये. And seeing one of them suffer wrong, he defended him and avenged him that was oppressed and smote the Egyptian, for he supposed his brother would have understood how that God by his hand would deliver them, but they understood not. प्रेषित 7:24 आणि 25. तेव्हा त्यांच्यातील कुणा एकाला अन्याय सोसताना पाहून मोशेने त्याचा कैवार घेतला आणि मिस्राला मारून त्या जाचलेल्याला सूड घेतला. आणि त्याला असे वाटत होते की माझ्या हाताने माझ्या भावास देव सुटका देत आहे हे त्यांना समजले आहे, पण त्यांना समजलेले नव्हते. Are you understanding, people? कळतं का इथे काय लिहिलंय? When you come under the covering of God, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या आवरणाखाली येता your authority also has meaning. त्याला तुमच्या अधिकाराला पण अर्थ येतो. Otherwise, नाहीतर your authority has no meaning, no value. तुमच्याकडे किती अधिकार असू देत, तुम्ही जर परमेश्वराच्या आवरणाखाली राहत नसाल तर त्या अधिकारांना अर्थ नाही, त्या अधिकाराला मोल नाही. That's what that centurion said. असं तो शताधिपती म्हणाला I am a man under authority. की मी अधिकाराखालचा माणूस आहे, माझ्या डोक्यावर पण वरिष्ठ अधिकारी आहेत. And he said, आणि तो म्हटला, and if I say to one, come, he comes, to the other, go, he goes. आणि माझ्या हाताखाली पण माणसं आहेत, मी एखाद्याला म्हटलं ये तर तो येतो, जा म्हटलं तर जातो. But the sequence is, परंतु क्रम, इंडेक्स ज्याला म्हणतात, तो क्रम असा आहे, I am a man under authority. मी वरिष्ठ अधिकाऱ्याखालचा अधिकारी आहे. First you have to be under authority, then you can use your authority. पहिलं तुम्ही अधिकाराखाली राहायला शिका, मग तुमच्याकडे आलेले अधिकार वापरा. When you come under the authority and covering of God, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या अधिकाराखाली याल, whatever you say, आणि आवरणाखाली याल, त्याला तुम्ही जे काही बोलाल, it is from the throne of power. हालेलुया, ते सामर्थ्यशाली सिंहासनापासून आलेलं असेल. Now here it says, इथे लिहिलंय, he supposed. त्याला वाटलं. See, he says, he supposed. त्याला असं वाटलं. Now this Greek word is very interesting here. त्याला असे वाटत होते की, आता ग्रीक शब्द या जागी जो वापरला हेलेंडी शब्द, तो फार उत्सुकमय आहे. It means by law. की नियमाद्वारे, कायद्याद्वारे. See, here supposition means by law. इथे त्याला असे वाटत होते नियमाद्वारे, कायद्याद्वारे त्याला असे वाटत होते की, So he thought त्याला वाटलं that he had the power by law and they would listen to him. नियमाद्वारे, कायद्याद्वारे माझ्याकडे अधिकार आहे आणि माझं हे दोघं ऐकणार आहे. See, I am a Christian. मी ख्रिस्ती आहे, I am a believer. मी बिलीवर आहे, I have a Christian name. आणि माझं नाव पण ख्रिश्चन आहे. I go to church. मी चर्चला जातो. Everybody will be under my authority. सगळे माझ्या अधिकाराखाली राहतील आणि मी बोललेलं ऐकतील. See, he was moving by the power of the law. तो नियमाद्वारे किंवा नियमामध्ये, कायद्यामध्ये असलेल्या सामर्थ्याद्वारे पुढे जात होता मोशे त्यावेळेला. But when you do the work of God, पण काय होतं, जेव्हा तुम्ही देवाचं काम करता, there is one thing to get above the law of power, and that is the law of authority, and that law of authority works when you come under the covering of that authority. त्यावेळेला
वेळेला कायद्याद्वारे काम करणं एक वेगळी बाब होऊन जाते, पण अधिकाराद्वारे काम करणं सफळ होतं का? कारण की तो अधिकार त्यावेळेला तुम्ही परमेश्वराच्या आवरणाखाली आणि अधिकाराखाली आलेले असता आणि म्हणून तो अधिकार वापरता आणि म्हणून तो वापरलेला अधिकार फळ देतो. Praise the Lord. Hallelujah. Every authority that is spoken of from the covering of God has power. प्रत्येक अधिकार किंवा प्रत्येक अधिकारी जो अधिकार वापरताना परमेश्वराच्या आवरणाखाली राहून वापरत असेल तर त्याला फळ येतं. Like a traffic policeman. जसे एखादा ट्रॅफिक पोलीस आहे, He may be a very puny, skinny fellow, असेल अगदी बारीक सडपातळ, but when he stands at the intersection there, पण जेव्हा चौकात उभा राहतो and all the traffic is moving at a fast pace, आणि सगळं ट्रॅफिक जोरजोरात चाललेलं असतं, one skinny hand he raises up. एक असा बारीक हात तो वर करतो Even a huge truck will come to a screeching halt. आणि अगदी मोठाच्या मोठा ट्रक पण अचानक थांबतो. What is it? म्हणजे काय? Is he like Goliath? तो काय गोलात सारखा आहे का धिप्पाड? It's not power. सामर्थ्य त्याच्या हातात काही नाहीये, It is authority. त्याला दिलेला अधिकार. Because कारण he is working under the government. तो सरकार खाली सत्तेखाली काम करत आहे. The government has given him that authority. तो सरकार खाली सत्तेखाली काम करत आहे. सरकारनं त्याला तो अधिकार दिलाय. What if a giant goes there and does that? समजा एखादा राक्षस तिथे उभा राहिला आणि त्यांनी असं केलं, Giant of a fellow does that. एखादा राक्षसी धिप्पाड माणूस तिथे उभा राहिला चौकात, People will say, लोक म्हणतील कोण आहे तू? जा. असेल धिप्पाड तुझ्या घरी, आम्हाला काय? He is not seeing your body. तुमचं शरीर बघत नाहीये, तो He is seeing बघतोय काय whether you are coming under the government authority. की सरकारच्या अधिकाराखाली तुम्ही आहात का? तो पांढरा शर्ट आणि शिट्टी आहे का? Amen. आमेन. He will see the dress code. ड्रेस बघेल, खाकी He will पॅन्ट see your license. आणि लायसन्स बघेल. See, if you are a policeman, तुम्ही जर पोलीस आहात even a strong man gets scared तर एखादा बलवान माणूस देखील घाबरतो की Why? पोलीस का? because he is under the authority. का सत्तेखालचा अधिकाराखालचा माणूस आहे, त्याचं ऐकायला लागतं. Amen. Amen. In the same way, तसं as long as you stay under the covering of God, जोवर तुम्ही सर्वजण देवाच्या आवरणाखाली राहाल, whatever you say goes. तुम्ही जे बोलाल ते होईल, तुम्ही जे बोलाल ते सगळे ऐकतील. It will happen. होईल का नाही होत? So here it says, इथे लिहिलंय he supposed that they would listen to him. त्याला असे वाटत होते की ते माझं ऐकतील. Like some people have the power of money. जसं काही लोकांकडे पैशाचं सामर्थ्य असतं आणि पैसा बोलतो हे याला म्हणतात. And they say, आणि ते म्हणतात by my money I can win him over. मी पैशाने त्याला जिंकीन. काय त्याला थोडं पैसे दिले तर येणार माझा बरोबर. पैसा बोलतो. Amen. आमेन. But with that money you cannot even save a single person. पण त्या पैशाने तुम्ही एका माणसालाही तारू शकत नाही, वाचू शकत नाही. Amen. आमेन. People think that by their talents they can do the work of God alone. लोकांना असं वाटतं की स्वतःत असलेल्या कलेनं, कौशल्यानं केवळ मी देवाचं कार्य पुढे नेईन, बाकी काही लागत नाही, मी टॅलेंटेड आहे. No. नाही. Nothing will work actually for God's kingdom. देवाच्या राज्यामध्ये नुसतं टॅलेंटनी काही होतच नाही. Amen. आमेन. Not your oratory, not your command over any language or your talent or your personality or your money. मग तुम्ही चांगले वक्ते असा, तुमचं कुठल्या भाषेत प्रभुत्व असू दे, तुम्ही कुठली मास्टरी घेतलेली असू दे, तुम्ही दिसायला देखणे आणि प्रेझेंटेबल असा, पण देवाच्या कार्यामध्ये या गोष्टी काही चालत नाही. का तुमच्या कुठली कला असू दे. Paul was not very handsome. पॉल दिसायला काही फारसा देखणा नव्हता. The Apocrypha of Paul, it says he was a short man with a crooked nose and twisted leg. तर पॉल एक ठेंगणा माणूस होता, वाकडा पाय होता, नाकही सरळ नव्हतं. That's what it says. असं लिहिलेलं आहे त्याच्या विषयीनं. He could not stand for any contest. आणि तो कुठल्याही स्पर्धेसाठी उभा राहू शकत नव्हता किंवा तेवढ्या योग्यतेचा पॉल नव्हताच. Amen. To stand for Mr. India, you don't need one mark on your body. मिस्टर इंडियासाठी उभं राहायचं असेल तर अंगावर आणि चेहऱ्यावर एक पण खूण चालत नाही. Amen. आमेन. And Paul had many marks. पॉलच्या अंगावर बऱ्याच खुणा होत्या. कोण घेईल त्याला स्पर्धेत? पण if he stood in God's contest, जर देवाच्या स्पर्धेत उभा केला, he will stand top. तर पहिला नंबर येणारच. God doesn't see anything of the external things. देव बाकी बाहेरचं काही बघतच नाही. Amen. माहिती होतं का तुम्हाला की देव बाकी बाहेरचं काही बघतच नाही. You may have 1,000 people backing you in your venture. तुमच्याकडे कदाचित तुमच्या त्या कामामध्ये 1000 लोकांचा तुम्हाला पाठिंबा असेल.
But if God doesn't back you, पण त्या 1000 लोकांबरोबर एक माझा जिवंत देव जर तुला पाठिंबा द्यायला नसेल, you are not more than a watchman. फिनिश, तर मग तू तर राखणदारासारखाच आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तू मजल मारू शकत नाही. Praise God. God should back you. म्हणायचा प्रयत्न समजतो का? देवाचा पाठिंबा पाहिजे तर मेजॉरिटी. Amen. आमेन. That's why I'm not bothered what people say about me. म्हणून ना मी कधीही टेन्शन घेत नाही, काळजी करत नाही की लोक माझ्याविषयी काय म्हणतात. जे म्हणतात ते म्हणतात. आमेन. They will keep you on the head and dance today. Tomorrow they will say crucify him, crucify him. लोकांचं काय बाबा, शेवटी लोक आहेत. आज म्हणतील याला डोक्यावर घेऊन नाचा आणि उद्या म्हणतील याला मारा. Amen. So limited impression about people is okay, but तर मर्यादित रेषेमध्ये लोकांची छाप ठीक आहे. amen. आमेन. What they say doesn't count at all. पण लोक काय बोलतात ते कुठं आपल्याला काही संदर्भात घ्यायचंय. What God says about us, that is देव important. काय म्हणतो, जयश्री कशी आहे ते महत्वाचं आहे. Amen. What God is saying about me. देव काय म्हणतो माझ्याविषयीनं, चांगली की वाईट ते महत्वाचं आहे. People say, लोक म्हणतात हे आले मोठे बघा हे आणि खूप केलं असं चर्च मध्ये हे केलं ते केलं. All is fine. ठीक आहे, मी कुठं नाही But म्हणतो. what is God saying about him? पण त्यांच्याविषयी देव काय म्हणतो ते And म्हणतो. what his conscience is saying about himself? आणि त्यांचा स्वतःचा सद्विवेक भाव त्यांच्याविषयीनं काय म्हणतो की मी केलं ते चांगलं केलं का वाईट केलं. का केलंच नाही हा, काय? हालेलुया. People can be impressed for various reasons. लोकांचं काय बाबा, वेगवेगळ्या कारणांनी लोकांवर लोकांची छाप पडते. If somebody has money also, you can get impressed with them. कोणाकडे जर पैसा असेल तर त्यांची पण छाप आपल्यावर पडते. Amen. हे पैसेवालेच. Does that man sit in the boardroom of God? तो माणूस देवाच्या बोर्डरूम मध्ये आहे का ते महत्वाचं. That's important. ते महत्वाचं. देवाने त्याला जवळ घेतलंय का. See? Then you have authority with God. मग तुम्हाला देवाबरोबरचा अधिकार मिळतो. And to be in the boardroom of God, you need to come under the covering of God and stay there and be conscious of God's covering all the time. आणि देवाच्या बोर्डरूम मध्ये यायचं असेल तर पहिलं तर देवाचं आवरण तुम्हाला डोक्यावर घ्यायला लागेल. आणि देवाचं आवरण डोक्यावर घेतल्यानंतर देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या पाठीशी आहे, देव माझ्याकडे पाहत आहे याची जाणीव सारखी पाहिजे. Forget the world. बाकी जग सोडा. Forget about many carnal Christians. बाकी ते दैहिक ख्रिस्ती लोक आहेत त्यांचंही सोडा नामधारी. Forget about the traditional Christians. बाकी पारंपरिक नामधारी ख्रिश्चन लोक असं म्हटले आणि तसं म्हटले मला काय घेणं देणं. I am talking to living stones. मी जिवंत धोंड्यांशी बोलतोय. Amen. आमेन. I am concerned about you and मला- your development. मला तुमची काळजी आहे, मला तुमचं विकसन हवंय, मला तू प्रभूमध्ये वाढलेला बघायचा आहे. Amen. Amen. I know you are all going to heaven. मला माहितीये की तुम्ही सगळे स्वर्गात चाललाय. But what is my job then? पण मग माझं काम काय, फक्त तुम्हाला स्वर्गात पाठवायचं बस, दुसरं म्हणजे फक्त शनिवारची मीटिंग घेऊन बंद करायचं का. I want you also to take others to heaven. माझी इच्छा आहे की तुम्ही पण दुसऱ्यांना स्वर्गात घेऊन जावं. And my job is to take you a little faster towards heaven. आणि माझं काम आहे की तुझा हात धरून तुला स्वर्गात जरा पटपट न्यावं Praise the Lord. आणि नीट व्यवस्थित धडधाकट न्यावं. How many are living in mere natural disposition of for getting the spiritual work done? किती लोक नैसर्गिक स्तरामध्ये आध्यात्मिक कामं करून घ्यायला बघतायत. How many people are living in a supposition world? आणि किती माणसं असं मोशेसारखं मला असं वाटलंच्या जगात जगतायत. You never do a spiritual work with natural disposition. नैसर्गिक स्तरावरती तुम्ही आध्यात्मिक कामं करायला जाऊ नका. Amen. Amen. Moses was handsome, no doubt. मोशे दिसायला फार देखणा होता यात शंका नाही. He was influential, no doubt. आणि मोशेकडे वशिला होता त्यात पण शंका नाही. Yes, he won many natural wars, no आणि doubt. मोशेनं अनेक नैसर्गिक युद्ध जिंकली यात पण वाद नाही. He was next in line of Pharaoh. आणि True. फारो पुढचा फारो मोशेच होणार होता यात पण शंका नाही. He had power, he had authority. त्याच्याकडे सत्ता अधिकार सगळं होतं यामध्ये शंका नाही. But the power and authority was of Pharaoh and not of God. पण सत्ता आणि अधिकार त्याच्याकडे फारोचा होता त्यावेळेला, देवाचा नव्हता. Amen. Amen. And with the power and authority of Pharaoh, you cannot win one soul. आणि फारोच्या सत्तेनं आणि अधिकारानं तुम्ही एकही आत्मा जिंकू शकत नाही. Moses tried it. मोशेनी प्रयत्न केला, दोघांची भांडणं सोडवायला गेला He failed miserably. आणि इतकं मोठं अपयश आलं की बस. He was high and mighty, तो होता फार उच्च आणि बलवान, but he was under the covering of mighty Pharaoh. पण त्या महान उच्च बलवान फारो राजाच्या आवरणाखाली होता. One day when he saw the Israelites being beaten like a dog, एके दिवशी त्यांनी पाहिलं की इस्रायली माणसाला कुत्र्यासारखं मारलं जात आहे. the bulldog in the Egyptian came up. त्यावेळेला या मिस्री मोशे मधला जंगली कुत्रा बाहेर पडला And he looked here and there, आणि तो इकडे तिकडे बघायला लागला. and with one stroke, आणि एका फटक्याने
killed him on the spot. धडाड त्याला जागच्या जागी ठारच मारला. A very powerful man he was. इतका मोशे बलवान आणि दणकट होता. You cannot just save people by killing people. अरे लोकांना ठार मारून लोकांना वाचवायचं असतं का? या मी तुमचा आजार बरा करतो. कसा? गळा दाबून. And just because somebody is not being saved, you don't kill him. कुणाचं तरी तारण झालेलं नाहीये म्हणून त्याला ठार मारायचं का? यू आर नॉट सेव्ड, आय किल यू. म्हणजे काय? And then what he does is quickly digs a hole. आणि मग तो लगेच काय करतो? तिथे खड्डा खणतो. And threw that fellow inside and buried him. खड्डा खणतो आणि मेलेला हात पुरून टाकतो. Amen. That was the method of Moses to bring the children of Israel to God. अशी मोशेची सुरुवातीची पद्धत होती की इस्रायली माणसांना आपण देवाकडे असं करून आणूया. See, it was the natural way. तो नैसर्गिक रस्ता झाला हो. If you don't come to my church, I will curse you. अरे वा, हालेलुया. So people get scared. मग लोक घाबरतात की नको बाबा देवाच्या सेवकाचा शाप वगैरे कुठे लागला तर डोक्याला ताप होईल. I was going to one crusade. मी एका क्रुसेडला जात होतो. And the pastor was taking me with his son. पास्टर त्यांच्या मुलाबरोबर मला घेऊन जात होते. And the driver was a member of that church. पास्टर मुलाबरोबर मला गाडीतनं घेऊन चालले होते आणि जो ड्रायव्हर होता तो त्यांच्या चर्च मधला होता. And he said, तो ड्रायव्हर बोलला, Pastor, पास्टर I want to tell you, मला म्हणता म्हणजे पास्टर मला तुम्हाला सांगायचंय our church is blessed church. आमचं चर्च खूप आशीर्वादित आहे I love my church. आणि माझ्या चर्चवर माझं खूप प्रेम आहे. I said, praise God. तर मी म्हटलं चला धन्यवाद येशू. And that pastor also said, praise God. आणि पास्टर पण होते ना म्हणजे त्याचे पास्टर पण होते ते पण धन्यवाद येशू My pastor is a blessed की pastor. माझे पास्टर खूप आशीर्वादित I will आहेत. never think of leaving that मी church. कधीही हे चर्च सोडायचं बोलणार पण नाही, विचार पण करणार नाही. One day I said something to my pastor म्हणजे एके दिवशी मी माझ्या पास्टरांना काहीतरी बोललो and he cursed me. आणि पास्टरने मला शाप दिला And it happened आणि तसंच झालं. from that day. त्या दिवसापासून Me and my family held our ears. We Me will and never my- leave the church. मी आणि माझ्या परिवाराने कान धरला की आपले पास्टर आणि आपलं चर्च कधी सोडायचं नाही. आम्ही दोघं मागे एकमेकांकडे बघतो की येशू धन्यवाद आपलं चर्च चांगलं आहे. हालेलुया. You cannot tie people. असं कुठे होतं का? ते काय कुत्री आणि मांजरी आहेत का बांधून ठेवायला? They're not dogs. They're lambs. Lambs are never tied. मेंढरे आहेत राजा, मेंढरांना कोणी बांधत नाही. You cannot tie people. तुम्ही लोकांना बांधून नाही ठेवू शकत की तू माझ्या चर्चला आलाच पाहिजे नाही तर शापित. I can tie you मी तुम्हाला बांधू शकीन by love. प्रेमाने. हालेलुया. मी प्रेमाने बांधीन तुम्हाला. No other way I can tie you. बाकी दुसरी कुठली रीतच नाहीये मी तुम्हाला बांधायची. Amen. आमेन. By being protective about you, by praying for you, तुमच्यासाठी प्रार्थना करून तुमच्या विषयीनं थोडंसं जास्त एक संरक्षण दाखवून प्रेम दाखवून I can tie you. मी तुम्हाला बांधून ठेवी. There's no other way I can do it. बाकी दुसरा कुठला मार्गच नाहीये मी तुम्हाला बांधून ठेवायचा. Jesus hasn't given us any other way. येशूने आपल्याला दुसरा कुठला मार्ग दिलेलाच नाही. Amen. Amen. So this was the method applied by Moses. तर ही एक रीत मोशेनी वापरली सुरुवातीला. Did he have the call? Yes. त्याला पाचारण होतं का? हो होतं ना. Because कारण he felt one day, त्याला एके दिवशी वाटलं let me look at the burden of the Israelites. की मला इस्रायली माणसांकडे इस्रायली माणसांच्या ओझ्याकडे मला बघू दे. That means that day he was touched. याचा अर्थ त्या दिवशी त्याला काहीतरी स्पर्श झालेला. He recalled his call of God upon his life. आणि परमेश्वराचं काहीतरी पाचारण माझ्या डोक्यावर आहे याची जाणीव त्या विशिष्ट दिवशी त्याला झाली म्हणून तर त्याला असं वाटलं की इस्रायली माणसं फार ओझ्याखाली आहेत आणि त्यांच्याकडे मी पाहायला पाहिजे. Did he have zeal? त्याच्यामध्ये आवेश होता का? Yes. हो होता ना. But misguided zeal. पण मार्गदर्शन त्या आवेशाला बरोबर नाही. Did he have passion? त्याच्याकडे उत्सुकता होती का? Yes. होती ना. But natural passion. पण नैसर्गिक. Amen. आमेन. Not godly passion. देवबापाकडची उत्सुकता आणि आवेश नाही. He had the call of God. देवाचं पाचारण कॉलिंग त्याच्यावर होतं. But he was not in the timing of God. पण देवाच्या वेळेत तोवर तो आला नव्हता. He was not under the covering of God. देवाच्या आवरणाखाली तोवर मोशे आला नव्हता. He had the right goal. आणि त्याचं ध्येय बरोबर होतं, त्याचा गोल बरोबर होता. But the end did not justify the means. पण शेवट काही बरोबर झाला नाही. म्हणजे शेवट बघून न्याय काही बरोबर झाला नाही. Finally, शेवटी he ran away to Midian. तो मिद्यान देशी पळून गेला. 40 years later, 40 वर्षांनंतर when he met God जेव्हा तो देवाला भेटला at the burning bush, ते जळतं झुडूप he came under the covering of God. मग तो देवाच्या आवरणाखाली आला. And that Moses was different. आणि मग जो मोशे झाला तो वेगळा. Praise God. Amen. When you come under the covering of God, तसं
जेव्हा आपण देवाच्या आवरणाखाली येतो you are a different person. त्याला आपण वेगळेच होऊन जातो. Amen. आपलं जीवनच बदलून जातं. Now he had power, but different power. आता त्याच्याकडे सामर्थ्य आलं पण वेगळं आलं. Now he had authority, but different authority. आता त्याच्याकडे अधिकार आला पण वेगळा अधिकार आला. Because power and authority came now because he was staying under the covering of God. आणि आता मोशेकडे सामर्थ्य आणि अधिकार तो देवाच्या आवरणाखाली राहायला लागलाय म्हणून आला. Amen. Amen. Now listen. ऐका, When he was trying to gain spiritual gain through natural means, जेव्हा मोशे नैसर्गिक स्तरातनं आध्यात्मिक लाभ करून घ्यायचा प्रयत्न करत होता he was washed out completely. त्याला तो संपूर्णपणे धुतला गेला आणि त्याला पळून जावं लागलं. Many people want to do God's work, but without God's help. बऱ्याच माणसांना देवाचं कार्य करायचं असतं पण त्या कार्यात देवाची मदत घ्यायची नसते. मी करणार. देवाच्या मदतीशिवाय बरीच माणसं देवाचं कार्य करायला जातात. मी करणार. मी करणार असं त्यांचं स्लोगन असतं. मी दाखवणार. मी करून दाखवणार. मैं करके दिखाएगा. कुछ नहीं करके दिखा सकता. असं होत नाही देवाच्या राज्यात. You can build a tower of Babel, but not God's kingdom. बाबेलचा बुरुज बांधशील तू पण देवबापाचं राज्य नाही बांधता येणार तुला स्वतःच्या शक्तीवर. Without God's help, we cannot even win one soul. देवाच्या मदतीशिवाय आपण एक आत्माही जिंकू शकत नाही. एक आत्मा. Amen. आमेन. There is a secret place of the living God. जिवंत देवाचं एक गुप्त स्थळ आहे. Amen. आमेन. You know, there is a secret place even for the idols. मूर्त्यांसाठी पण एक गुप्त स्थळ आहे माहिती And आहे. when the people come under the covering of the secret place of the idols, they are cursed. आणि जेव्हा मूर्त्यांखालच्या गुप्त स्थळी माणसं येतात त्याला ती माणसं शापित होतात. Amen. आमेन. If you read in Deuteronomy 27 verse 15, अनुवाद 27:15 जर आपण वाचलं, cursed be the man that maketh any grave image or molten image and puts it in a secret place. अनुवाद 27वा अध्याय आणि त्यातलं 15 वचन. Yes. जो मनुष्य यहोवाला ओंगळ वाटणारी कारागिराच्या हातांचे काम अशी कोरीव किंवा ओती मूर्ती करतो आणि गुप्त ठिकाणी ठेवतो तो शापित असो. See, there is a secret place of idols. याचा अर्थ मूर्त्यांचं पण एक गुप्त स्थळ आहे. In other words, दुसऱ्या शब्दात man has become the covering for the idol. He has become the secret place for the idols. आज माणूस किंवा मानव मूर्त्यांचं गुप्त ठिकाण किंवा गुप्त स्थळ झालाय. आज मानव किंवा माणूस मूर्त्यांचं आवरण झालाय. See, that is the difference हा फरक आहे. in the world and among the children of God. जगातली माणसं आणि देवाची मुलं यांच्यातला. For us, आपल्याला we come under the secret place of the Most High. आपलं म्हटलं तर आपण परात्पर देवाच्या गुप्तस्थळी आपण येतो. But for the worldly, जगातल्या the माणसांचं म्हटलं idols come under the covering of man. तर मूर्त्यांवर मानव आवरण होतो म्हणजे मानवाच्या आवरणाखाली मूर्त्या राहतात. Are you understanding? कळतं का? फरक तुम्हाला कळतो का? See, it's like a mother who is with a small child. हे एखाद्या अशा आईसारखं आहे की ज्या आईकडे आपलं लहानचं बाळ आहे When the sun is over the head, आणि जेव्हा सूर्य डोक्यावर तळपतोय the mother becomes a covering for the child. त्याला ती आई त्या बाळासाठी आवरण बनते. She covers the child with the sari. आणि तिच्या साडीनं ती बाळाला झाकते. Amen. आमेन. The child is under the covering. आणि बाळ आवरणाखाली येतं. Maybe covering of the arms or covering of the cloth. कदाचित त्या साडीच्या आवरणाखाली तिच्या हातांच्या आवरणाखाली. But that same child cannot become the covering of the mother. पण तेच बाळ आईचं आवरण होऊ नाही शकत. But in the world we see, पण जगात आपण पाहतो you have to cover an idol. तुम्हाला मूर्ती झाकावी लागते. तुम्हाला मूर्त्यांवरचं आवरण बनायला लागतं. You need to be its covering. तुम्हाला मूर्तीचं आवरण बनायला लागतं जगात. Amen. आमेन. But when it is God, जिवंत देवाचं म्हटलं He becomes your covering. तर जिवंत देव आपलं आवरण बनतो आणि आपल्याला झाकतो, आपल्याला सुरक्षित ठेवतो. That is the difference. हा फरक आहे. That's why one is blessed and one is cursed. म्हणून एक आशीर्वादित आहे, एक शापित आहे. एकाला मानव सांभाळतोय, एकाला देव सांभाळतोय. Now, God said देव बोलला in Deuteronomy 32:38, अनुवाद 32:38, let them rise up and help you and be your protection. अनुवाद 32वा अध्याय 38वे वचन. त्यांनी त्यांच्या यज्ञांचे मांदे खाल्ले, ते त्यांच्या प्यारपणाचा द्राक्षारस प्याले. त्यांनीच उठून तुमचे सहाय्य करावे आणि त्यांनीच तुमचे रक्षण करावे. Say what God is saying. देव काय म्हणतोय? त्यांनीच उठून तुम्हाला सहाय्य करू दे आणि त्यांनीच तुम्हाला रक्षण देऊ दे. He says we will see.
ते if they म्हणतात, can help you. आपण बघू ते मदत करतील का. God is saying, ते म्हणतो, you have become a covering to your idol. Now let them help you. We will see. तू तुझ्या मूर्तीचं आवरण झाला, ठीक आहे, बघू ना तुझ्या वेळेला तुझ्या त्या मूर्त्या तुला मदत करतात का. Let me tell you, एक सांगतो, I have seen David knew the covering of God better than most. मी पाहिलं की सगळ्यांपेक्षा जास्त दाविदाला देवाच्या आवरणाची किंमत जास्त समजली. David was always pursued like a hawk on its prey. आणि दाविदा मागे तर सारखा शिकारी लागल्यासारखं कोणी ना कोणी लागलेलं असायचं. He was running from Saul for many years. शिकार करायला जणू कोणीतरी त्याच्या मागे सारखं धावत आहे, कारण की शौल राजा त्याच्या मागे किती वर्ष लागला होता, त्याला काय लिमिट आहे का. You know, that's why Jonathan, Saul's son, said, योनाथान शौलाचा मुलगा म्हटला. I like the statement what Jonathan said to David. योनाथान दाविदाला जे बोलला ते मला आवडलं. 1 Samuel 19:2. 1 शमूएल 19:2. He said, तो बोलला, my father is seeking to kill you. हालेलुया. Therefore, I pray thee, take heed to thyself until the morning and abide in a secret place and hide thyself. 1 शमूएल 19 अध्याय 2 वचन. योनाथान दाविदाला म्हटला, माझा बाप शौल तुला जीवे मारायला पाहत आहे, तर आता मी तुला विनंती करतो की सकाळी सावध होऊन गुप्त ठिकाणी लपून राहा. See, where will David hide? आता दावीद कुठे लपून राहील. Saul was the king. शौल राजा होता. See? And he had many officers and many soldiers under him. आणि त्याच्या हाताखाली बरेच अधिकारी आणि शिपाई होते. How can he escape the eyes of Saul? आता शौलाच्या नजरेतनं दावीद कसा काय सुटणार. But here, इथे that word place is in italics. गुप्त ठिकाण आयटॅलिक्स मध्ये लिहिलंय इंग्लिश भाषांतरात. See, it says abide in secret place. Actually, place is not mentioned in Hebrew book. हिब्रू पुस्तकात ठिकाण या शब्दाचा उल्लेख केलेला नाही. It is not in the Hebrew text place. हिब्रू भाषांतरामध्ये किंवा हिब्रू भाषेमध्ये ठिकाण हा शब्द उल्लेखलेला नाही. He just said, फक्त असं लिहिलंय, I pray thee take heed to thyself until the morning and abide in a secret. असं लिहिलंय की आता मी तुला विनंती करतो की सकाळी सावध होऊन गुप्त लपून राहा. See, गुप्त लपून राहा. गुप्त लपून राहा. गुप्त स्थानी नाही. ठिकाण याचा उल्लेख केलेलाच नाही. See, हिब्रू भाषेत. the translators did not get that revelation. आणि अनुवादकांना ते प्रकटीकरण झालं नाही. But wisely they wrote it in italics. सुज्ञतेने लिहिलं असं म्हणायचं. Amen. आमेन. And so today we understand आज आपल्याला कळतं that Jonathan was not asking David to find a specific place to hide. योनाथान दाविदाला एखादं विशेष ठिकाण लपण्यासाठी शोधायला सांगत नव्हता. He was saying, तर योनाथान म्हणत होता, if you are close to God, तू जर देवाच्या जवळ आहेस then hide under God. तर देवाखाली जाऊन लप. See? आमेन. That's what he was trying to say. असं योनाथान दाविदाला म्हणायचा प्रयत्न करत होता. हे बोललं तेव्हा. See, if it was a worldly man, जर जगिक माणूस असता he would have said, तर बोलला असता hide in a secret place. की एखाद्या गुप्त जागी लप बाबा. That place would be very important. ती जागा फार महत्वाची असणार आहे. What kind of place are you hiding? की कुठल्या जागेमध्ये तू लपतोयस. That should be a clear security for you. आणि ती जागा एकदम महत्वाची, अगदी तुला व्यवस्थित संरक्षण देणारी जागा पाहिजे. Amen. आमेन. But Jonathan said, पण जोनाथान म्हणतोय, David, दाविदा hide in a secret. गुप्त लपून राहा. म्हणजे काय? म्हणजे काय? देवाच्या शरणी जा. देवा शरण जा. देवाच्या पंखांखाली राहा. See? And for David, दाविदाला he knew माहित होतं God is my covering. की देव माझं आवरण आहे. Amen. आमेन. God is my covering. देव माझं आवरण आहे. He says in Psalm 27 verse 5, स्तोत्र 27:5 मध्ये दावीद म्हटला, in the time of trouble he shall hide me in his pavilion. स्तोत्र 27 त्यातलं 5वं वचन, कारण संकटाच्या दिवशी मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवेल. In the secret of his tabernacle shall he hide me. He shall set me upon a rock. मला तो आपल्या मंडपाच्या गुप्त स्थळी लपवेल. तो मला खडकावर उचलून ठेवेल. खडक कोण आहे आपलं? आपला खडक कोण आहे? देव. देव आहे. Jesus. येशू आहे. That rock which followed them was Christ. जो खडक त्यांच्या मागे गेला
तो ख्रिस्त होता. Praise the Lord. Amen. 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 Yes, you stay in the house. हा, तुम्ही घरात राहताय, But who is your protector? पण तुमचा संरक्षण करता कोण आहे? Jesus. येशू आहे. Yes, you are safe in that house, in that place or whatever. हो, त्या घरामध्ये, त्या जागेमध्ये, त्या ठिकाणामध्ये तुम्ही सुरक्षित आहात. But the real protector is Jesus. पण खरा संरक्षण करता येशू आहे. Don't say, असं म्हणू नका. आता मी मोठं गोदरेजचं लॉक लावलं, हे कधीच मला आता सोडणार नाही, हे तू देव आहे माझं, चला आज. See, you put a lock लॉक लाव and then you say, आणि मग म्हण, God, you are my hiding place. देवप्पा आणि माझं झोपून गुप्त जा. स्थळ तूच आहेस. See, you do what you have to do. जे करायचं ते तू कर. But trust in God as your covering. अरे पण देवावर माझा आवरण आहे म्हणून विश्वास ठेव. आता some people will say, आता आजपासून मी दार बंद नाही करणार, काय नाही. नाही तर आपल्याकडे कसं, या टोकाला नाही तर त्या टोकाला, आजपासून मी कुलूप लावणारच नाही. पास्टर म्हटले, देव आपला आवरण आहे. Yes, if you have got that almighty faith, then go ahead, no problem. Nothing will happen. तुमच्याकडे जर तेवढा महान विश्वास असेल तर कुलप न लावता देखील तुम्ही घर सोडून गेलात तर मला काय हरकत नाही. Amen. Amen. But if you have a lock, put a lock. पण जर कुलूप घरात असेल तर लावायला काय हरकत नाही. पैसे नसेल कुलूप घ्यायला तर प्रार्थना करून टाक. दे बाप्पा. So many clarifications on one tala. Hallelujah. We'll have a message on lock and key. की कुठे संदेशातनं धचा मा होऊ नये. Whatever you are, तुम्ही जे काही आहात, whoever you are, कोणी आहात, take the protection of God. देवाचं संरक्षण घ्या. You know what happens? Sometimes, our qualification does not permit us at times to take the covering of God. कधी कधी काय होतं, आपलं जे शिक्षण असतं, आपली जी गुणवत्ता असते, ती आपल्याला देवाच्या आवरणाखाली येऊ देत नाही, कारण की हे फार भरलेलं असतं. Amen. हे रिकामी असलं ना, हा. त्रास कमी होतो. See, and God did that with Moses. देवाने मोशे बरोबर असं केलं. He emptied him everything in Midian. अख्खाच्या अख्खा त्याला मिद्यानात रिकामा गेला. तोतळा झाला तो, तोतळा म्हणतात. इतका म्हणजे बोबडाच झाला मोशे. इतका रिकामा गेला, अख्खच्या अख्खं मिसर त्याच्यातनं बाहेर काढलं. इतकं त्याला ते लागलेलं होतं. Your covering doesn't just mean seeking for a place. इथे आवरण म्हणजे केवळ एखादं ठिकाण शोधणं नाही काही. More than the place, it is the understanding of your God. जागेपेक्षाही जास्त तुला तुझ्या देवाविषयीची समजूत. Amen. Amen. It is the awareness that God is my covering. की ते माझं आवरण आहे, मला माहिती आहे याची जाणीव. Amen. Amen. Like I told you, जसं मी तुम्हाला सांगितलं, some years back when we were returning from a crusade, काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही एका क्रुसेडहून परत येत होतो, and that pastor was sitting with me, पास्टर माझ्या बरोबर गाडीत बसले होते, and he was reading India Today, इंडिया टुडे वाचत होते, and we were driving towards the airport, आम्ही एअरपोर्टला चाललो होतो मीटिंग संपल्यानंतर. and this driver, he was a member of that church, तर जो कोणी गाडीचा ड्रायव्हर होता तो त्या पास्टरांच्या चर्चचा मेंबरच होता. and he was driving more than 150 kilometers per hour speed. 140-150 च्या स्पीडनी तो कार चालवत होता. पुढे पास्टर आणि हा ड्रायव्हर आणि मागे मी पास्टर आणि त्या पास्टरांची मिसेस. In fact, the 3-4 days we had that meetings, he used to drive us and take us around and take us for the crusade. आणि ते 3-4 दिवस तोच ड्रायव्हर आम्हाला सगळीकडे तिथे जिथे कुठे सभा होत्या आणि जायचं होतं तिथे घेऊन जात होता. Even in the internal roads, he used to take at 100 speed. म्हणजे आतल्या गल्ल्यांमध्ये वगैरे सुद्धा तो 100 च्या स्पीडनी जायचा. And so we used to only pray and go because we cannot tell him. We tried telling him 3-4 times, but it didn't work. आम्ही दोघं नुसती प्रेयर करूनच गाडीमध्ये बसत होतो, कारण की आम्ही त्याला आता सांगू नाही शकत. 2-3 वेळा सांगायचा प्रयत्न केला पण काही सक्सेस झालं नाही. Sometimes people try to impress you in various ways, and so this is one way. कधी आमच्या जीवावर आलं इम्प्रेशन कसलं, जीवावर आली की आमच्या कधी कधी माणसं आपल्यावरती त्यांची छाप पाडायचा प्रयत्न करतात. तर हा बिचारा त्याच्या ड्रायव्हिंग मधनं आमच्यावर छाप पाडायचा प्रयत्न करत असेल की माझं ड्रायव्हिंग किती चांगलं आहे. Amen. म्हणजे इतकं की Like some people do like this. Pastor आला, थोडं अजून तेल तूप जास्त टाक. इम्प्रेशन. तेल खाऊन खाऊन तूप खाऊन खाऊन पास्टरांचं काय होईल त्याचं कोणाला काही नाही. तू तेल लाव. हालेलुया. कोलेस्ट्रॉल बढ़ रहा है, क्या क्या हो रहा है. You can imagine as it is with fasting, I am putting on weight. Without fasting, what will happen? एवढं न खाता पण वजन वाढतं. तर मग हे तेल आणि तूप तुम्ही खायला घातलेलं खाऊन माझं काय होईल. मग खरोखरच एली व्हायचं का. Yeah, with so much fasting, I am still this health. इतकं So you उपास can करून imagine if पण I am a regular eater like some people, I don't know what will happen. इतके उपास तपास करून पण मी असा व्यवस्थित धडधाकड आहे, तर मग चांगलंच तुमच्यासारखं सगळ्यांसारखं खायला लागलो तर माझं काय होईल. Now, आता
He was racing full speed. इतक्या स्पीडनी त्यांनी कार घेतली. And my wife was only shouting there. Actually. मी नुसती ओरड, आय कॅनॉट बी सायलेंट, आय हॅव टू से समथिंग. हालेलुया. I don't bother how people drive. I'm not bothered. पाच काही बोलत नाही. चालवतोय चालू दे, कसं चालवतोय चालू दे. Even once we were going to Mumbai or coming back, I don't know. She was only in tongues. I couldn't sleep also in the car. एकदा मुंबईहून परत येताना अख्ख्या रस्त्यामध्ये माहित नाही कोण त्यावेळेला चालू होतं, पण इतक्या जोरामध्ये बापरे, नुसतं मी अन्य भाषेत प्रेयर करते. Here then a car was coming on towards us. पुढून एक गाडी आली. I said, finish now. We had it. आता मात्र पास्टर म्हटले जयश्री आम्ही गेलो. I told her. It's आता gone. काय? Now we are gone. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे Praise आता हेब्रोन आलं बहुतेक. And he banged us. He banged another car banged us. आणि इतका मोठा ऍक्सिडेंट झाला, यू वोंट बिलीव्ह. त्या समोरच्या गाडीने इतक्या जोरात आम्हाला धडक दिली, आमची गाडी जाऊन दुसऱ्यावरती धडकली आणि अशी उडून पडली. It fell into the water. पडली अशी उडून पाण्यात. All the doors were jammed. सगळी दारं लॉक. And बाहेर यायची सोय नाही. my door was open. एकच उघडलं दार पास्टरांचं. God is very concerned about me. देवाला माझी खूप काळजी. हो ना. नाही तुमचं काय होईल. About you. So I came out. पास्टरांचं दार उघडलं. म्हटलं पहिले हा बाहेर तो निघलो. And I dragged all of them out. पास्टर बाहेर आले, आम्हाला सगळ्यांना खेचलं. And that pastor lost his shoes, chappal, everything he lost. त्या पास्टरांचं सगळंच गेलं पाण्यामध्ये. इंडिया टुडे, नो मोर इंडिया. I was just telling her, if you had been reading the Bible, maybe some other thing must have. मी म्हटलं इंडिया टुडेच्या जागी बायबल हातात असतं तर काहीतरी मदत मिळाली असते. And then, नका नो होप. so we came out. बाहेर आलो. I was wearing white, creamish color shirt and creamish color pant and shoes. पास्टरांनी क्रीम कलरची पॅन्ट आणि शर्ट घातला. I don't know what went into me. आता बघा बर का, पास्टरांच्या डोक्यात काय आलं माहित नाही. I said, see, my pant has become dirty. पास्टर मला म्हटले, जयश्री पॅन्ट खराब झाली. म्हटलं पॅन्ट ठेवा बाजूला, जीव वाचला. What are you talking about? Pant. Thank the Lord that we are safe. No, I thought traveling back to India, to Pune with that little dark. पास्टरांना असं नहीं, एयरक्राफ्ट में ट्रैवलिंग के टाइम पर पैंट खराब होगी तो कैसा दिखेगा, मला दिखेगा वैसा दिखेगा. I don't care as long as we are alive. And then the pastor came without chappals to the airport. बिचारे. He saw us going. इतकी दयनीय अवस्था. बिचारे थे पास्टर. नो मोर इंडिया टुडे. चप्पल नाही काय नाही. He was totally shaken up. आणि तसेच एअरपोर्टवर आम्हाला सोडायला आले. Very loving pastor. खूप प्रेमळ पास्टर. पण what I'm saying is, always be aware of the covering of God. नेहमी देवाच्या आवरणाची जाणीव ठेवा. Amen. हालेलुया. So here covering doesn't just mean looking out for a place. तर इथे आवरण म्हणजे केवळ जागा बघणे नव्हे. Amen. Don't only say, my door चांगलं आहे, काय एवढं त्रास नाही होणार, कोणी चोरणार नाही. Yes, okay, you have got good doors and all that, but your safety lies in the hands of your God. दार चांगलं आहे, दणकट आहे, खूप छान आहे, पण शेवटी संरक्षण देवाच्या हातात आहे. Amen. आमेन. Look at Abigail. अबिगेल. When she saw the raging blood of David. जेव्हा तिनं दाविदाचं खवळलेलं रक्त पाहिलं. And you know, David, nobody can stand before David if he gets angry. आणि दावीद चिडला तर दाविदासमोर कोणी उभं नाही राहू शकत. Amen. आमेन. And he was riding furiously to slay the whole family of Nabal. आणि दावीद इतका चिडून अख्ख्या संपूर्ण नाबालाच्या फॅमिलीला आता मारायला निघाला. And here this Abigail is coming with a donkey. अबिगेल गाढवावर बसून आली. And Bible says she didn't come openly right in the open to face him. बायबल म्हणतो की ती उघडपणे असं त्याच्या समोर आली नाही. Amen. Amen. Bible says she was riding on an ass. ती गाढवावर बसली And she came by the covert of the hill. आणि टेकडी मागणं आली. Amen. Amen. A covering of the hill. म्हणजे टेकडी आडून, टेकडीच्या आडनं आली. And suddenly David came before her. अचानक समोरून डेव्हिड आला. Why was she was coming under the covering of the hill? का टेकडीच्या आडून आली, म्हणजे टेकडीच्या आवरणाखालून आली. That mountain was not a covering. ती टेकडी आवरण नव्हतं. Yes, for a moment she thought, yes, this can cover me. एका क्षणाला अभिगेलला असं वाटलं की टेकडी खाली मी थोडी सेफ असेल. Amen. Amen. I'll see how he is. आणि बघू दावीद कसा आहे. See, but her real trust was God. पण तिचा खरा विश्वास देव होता. Amen. Amen. She was under the covering of God. ती देवाच्या आवरणाखाली होती.
She was under the covering of the righteousness she carried in her. आणि जी नीतिमत्ता घेऊन ती चालायची त्या नीतिमत्तेच्या आवरणाखाली ती दाविदाला भेटायला आली. She was ready to face David with the humility she carried. जी नम्रता तिच्याकडे होती त्या नम्रतेनं ती दाविदासमोर आली. She had the knowledge of God. तिला देवाचं ज्ञान होतं ते ज्ञान घेऊन आली. So that became the covering for her. तर हे सगळं तिच्यासाठी आवरण झालं. So do you know, तुम्हाला माहितीये का truth can often cover you. सत्य तुम्हाला नेहमी झाकेल. Righteousness can cover you. नीतिमत्ता तुम्हाला नेहमी झाकेल. Your love for your brethren can cover you. तुमच्या बंधुजनांसाठीचं तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम तुम्हाला नेहमी आवरण देईल. Your walk of humility can cover you. तुम्ही जर नम्रतेने चालत असाल तर ती नम्रता पण तुम्हाला झाकून घेईल. आमेन. Your brokenness can cover you. तुमचं जीवन जर तुटलेलं असेल तर तो तुटकेपणा पण तुम्हाला झाकून घेईल. Jacob, याकोब when he was broken जेव्हा तो तुटला at Peniel, पनिएल या जागी he could meet his brother. तो आपल्या भावाला तेव्हा भेटू शकला. God became his covering. देव तिथं त्याचं आवरण झाला. And the moment Esau saw Jacob, आणि ज्या क्षणाला एसावानी मग याकोबाला पाहिलं he embraced him. मिठी मारली. You see, your humility, तुमची नम्रता, your righteousness, तुमच्यातली नीतिमत्ता, your faithfulness, तुमचा विश्वासूपणा, your integrity तुमची सरळता can cover you. तुम्हाला झाकू शकते. It can cover you. झाकू शकते. Sin can never cover you. पाप नाही तुम्हाला झाकू शकत. Your pride cannot cover you. तुमचा गर्व तुम्हाला झाकू नाही शकत. Your ego cannot cover you. तुमचा अहमपणा तुम्हाला झाकू नाही Your शकत. own righteousness cannot cover you. स्वधार्मिकता पण तुम्हाला झाकू नाही शकत. Nothing can cover you. बाकी काहीच तुम्हाला झाकू शकत नाही. But पण your righteousness, तुमच्यामध्ये जर नीतिमत्ता your आहे, humility, नम्रता आहे, your character, तुमचं चारित्र्य चांगलं आहे, स्वभाव it will चांगला आहे, cover you. प्रेम आहे, तर ते तुम्हाला आवरण देईल. the anointing of the Lord will cover you. आणि प्रभूचा अभिषेक तुम्हाला झाकेल. Amen. आमेन. Once you come to Jesus, एकदा का तुम्ही येशूकडे आलात there is no better covering than Jesus. की येशूपेक्षा चांगलं आवरण मग दुसरं कुठलं नाहीच. But you cannot disguise once you come under Jesus. पण येशू खाली एकदा आपण आलो की आपण वेषांतर नाही करू शकत. Amen. आमेन. You have to be as you are made by God. जसे तुम्ही आहात देवाने तुम्हाला जसं बनवलेलं आहे तसं तुम्हाला येशू खाली राहावं लागेल. Amen. आमेन. Washed by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने धुतलेले, Open before all, fair before all. सगळ्यांसमोर उघडे, सगळ्यांसमोर योग्य. When you come under God, जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली येता there is nothing more to hide. तेव्हा लपवण्यासारखं काही नसतंच ना. When you don't come under the covering of God, there are a lot of things to hide. पण जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली येत नाही तेव्हा बरंच काही लपवायसारखं असतं. Amen. आमेन. But when you come under the covering of पण God, देवाच्या आवरणाखाली आपण आलो God removes all the sharp edges of your life. You just don't sit under Him. He starts working in your life. तर देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला लागतो. देव तुमच्या जीवनामध्ये कारभार करायला लागतो. नको ते काढायला लागतो. He gives you a smooth effect. आणि तुम्हाला अगदी व्यवस्थित करतो, मऊ करतो, गुळगुळीत करतो. Try it. प्रयत्न करा. What I'm saying, if it's not making sense to you, try it for 3 months. जे मी बोलत आहे त्याचा जर तुम्हाला अर्थ लागत नसेल तर 3 महिने तुम्ही देवाच्या आवरणाखाली राहून पहा. Sit in prayer. प्रार्थनेला बसा. Lock yourself and pray. लॉक करा आणि बसा. And say, Lord, प्रेयरला आणि म्हणा, tell me what is wrong with me. प्रभू मला सांग माझ्यात काय चुकीचं आहे. Remove all the sharp edges from my आणि life. सगळं जे माझ्यामध्ये असं धारदार आणि खडबडीत आहे ते काढ. After 3 months, 3 महिन्यांनी there will not be a bolder person like you. तुमच्यासारखा धीट माणूस नसेल. Yes. A righteous man is bold like a lion. नीतिमान माणूस सिंहासारखा धीट असतो. How could David kill lion? दावीद कसं काय सिंहाला मारू शकला? Righteousness in Christ. नीतिमान, ख्रिस्तामध्ये नीतिमान, Righteousness in God. देवामध्ये नीतिमान, Always coming under the covering of नेहमी God. देवाच्या आवरणाखाली येणार. When you are under the covering of God, जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली येता or under in the secret place of the Most High, किंवा परात्पराच्या गुप्तस्थळी येता definitely a change has to occur in you. नक्कीच तुमच्या जीवनात बदल यायलाच हवा. In your lifestyle, in your walk, in your talk, in your zeal, in your passion. तुमच्या जीवनशैलीमध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, तुमच्या आवेशामध्ये, तुमच्या कामामध्ये, सगळ्यामध्ये बदल येईल. A lot of sharp edges become polished. आणि बरेच असे खडबडीत आणि धारदार भाग गुळगुळीत होतील. No more sharp edges. आणि मग तुमच्यामध्ये असं धारदार टोकदार काही राहणारच नाही. Amen. आमेन. नाहीतर इथं थोडं कोणी आपण ब्रदर केलं तर इथं एक असं नाईफ निघतं. हो ना, एक सुरा असा बाहेर येतो. People cannot even come close to us. लोक आपल्या जवळ पण येऊ शकत नाहीत. तलवार आहे त्यांच्यामध्ये. गेलं की टोचतंय. Amen. आमेन.
A person who is staying always under the covering is a completely different person. जो व्यक्ती नेहमी देवाच्या आवरणाखाली राहतो तो एकदम वेगळाच असतो. A lot of character flaws that make one carnal can be removed instantly if he comes under the covering of God. एखादा व्यक्ती जर आपल्या चारित्र्यामध्ये स्वभावामध्ये त्याच्या जीवनाचं फार त्रुटी असतील त्याच्या चारित्र्यात स्वभावात आणि तो जर परमेश्वराच्या आवरणाखाली राहायला आला तर त्या सगळ्या त्रुटी निघून जातील. You know, when God in the Old Testament saw the Israelites constantly tripping and disobeying and falling into sin, परमेश्वराने जुन्या काळामध्ये जेव्हा इस्रायली लोकांना सारखंच अडकवून पडून पापात पडताना पाहिलं, God placed a fantastic offer to Moses. देवाने मोशेला एक अतिशय सुंदर अशी ऑफर दिली. In Exodus 32:10, निर्गम 32:10 God said, ते बोलला, "Let me consume these fellows and then I will make of you a great nation." निर्गम 32वा अध्याय त्यातलं 10वं वचन, देव मोशेला म्हटला, आता मला आड येऊ नको म्हणजे त्यांच्यावर माझा राग भडकवून मी त्यांना भस्म करीन. See, in other words, दुसऱ्या शब्दात, no more, I don't want to trouble you more, Moses. मला तुला मोशे आता जास्त त्रास द्यायचा नाही. These people are never going to change. ही लोक कधी बदलणार नाही They are a pain for you. आणि तुझ्यासाठी ही लोक म्हणजे डोक्याचा ताप आहेत. Let me consume them. तर मला त्यांना भस्म करू दे. I will give the whole land to your family, your children, your great grandchildren. तुझ्या परिवाराला, तुझ्या मुलांना, तुझ्या नातवंडांना मी हा देश देतो. All of your family alone will be blessed. आणि तुझा एकट्याचा परिवार आशीर्वादित होईल. And that was a fantastic offer. Every one of us would have said yes. आणि किती सुंदर ऑफर होती. आपल्यातला प्रत्येक जण तो होच म्हटला असता की Only Silver family will be yours. Praise God. सगळ्यांना मारून टाक, फक्त सिल्वे परिवार राहील. If God had told me, जर देव मला म्हटला असता, हे सगळ्यांना मला नको आहे, काय तुमचं मंडेचं लोक चांगलं नाहीये, सगळ्यांना मी आज संपून टाकतो, आज रात्री 12 वाजता तुला अजून मुलं देणार आणि सगळ्यांना फक्त सिल्वियस चर्च असणार. Many would have jumped for that offer. बऱ्याच लोकांनी या ऑफरवर उडी मारली असती की हो चालेल देवाप्पा, चालेल, चांगलं आपलंच फॅमिली, हो ना, आपलं कुटुंब, आमचंच घराणं असू दे आणि कोणी नको. लोकांचं असतं माझं कुटुंब, माझं फॅमिली, माझं 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 माझं. Amen. One day I'm going to speak on, these 3-4 kinds of love that we deal with. एके दिवशी या 3-4 पद्धतीच्या प्रेमावर मी बोली. Like filial love, फिलिओ प्रेम, agape love, अगापे प्रेम, eros love, इरॉस प्रेम, storge love. स्टोचे प्रेम. So you will come to the difference. म्हणजे तुम्हाला फरक कळेल. Amen. Amen. And God says, ते बोला, leave me alone. मला एकटं सोड. As though Moses was holding God. की जणू काही मोशेने देवाला धरलं असेल. मला Moses had not yet prayed on their behalf. मोशेने अजून त्यांच्या वतीनं प्रार्थना केली नव्हती. Moses had not even opened his mouth complaining to God about them. मोशेने तर आपलं तोंडही उघडलं नव्हतं या इस्रायली लोकांविषयी देवाला तक्रार करत. पण God foresaw देवाने पाहिलं, the holy violence with which Moses would cry. देवाने अगोदरच पाहिलं की एक पवित्र हिंसा, ज्या पवित्र हिंसेला घेऊन मोशे मग माझ्याकडे आक्रोश करायला येणार. God says, I know you will come to me. देवाला माहित होतं. देव म्हटलं मला माहिती आता मोशे या सगळ्यांच्या वतीनं माझ्याकडे येईल. Because you have been under my covering for long. कारण तू बऱ्याच दिवसांपासून माझ्या आवरणाखाली राहिलायस. See, now God could have just destroyed them without even informing, intimating, asking Moses. आता देव त्या सगळ्यांचा नाश करू शकत होता एका झटक्यामध्ये, मोशेला न सांगता, मोशेला काही न कळवता. But see, पण पहा, God is informing Moses. देव मोशेला सांगतो, माहिती देतो. Moses, की मोशे, यांना आता सगळ्यांना मी ठार मारून टाकतो, काय तुझं काय निर्णय त्याच्यावर सांग मला, ओपिनियन. Like God said to Abraham. जसं देव अब्रामाला बोलला तसं Abraham said, अब्राम बोलला, what if there are 50 righteous people, Lord? 50च नीतिमान माणसं सापडली तर परमेश्वरा काहीतरी कन्सिडर करशील का? चालेल. ते म्हटलं ठीक आहे, करतो, माझा निर्णय बदलतो मी. See, माझा निर्णय बदलतो. he was in the boardroom of God. म्हणजे देवाच्या इतक्या जवळ गेलेला तो. And here Moses also is in the boardroom of इथे God. मोशे पण देवाच्या बोर्डरूम मध्ये आहे. God is saying, ते म्हणतो, मी सगळ्यांना करू का असं? मोशे, करू का सगळ्यांना खलास? God never asks us also. देव आपल्याला विचारत पण नाही. Many times we wonder why God doesn't ask us. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की देव मला विचारत का नाही. God could have destroyed all of them. देव त्यांच्या सगळ्यांचा नाश करू शकत होता. But Moses was in the boardroom of God. पण मोशे देवाच्या बोर्डरूम मध्ये होता. How can he not talk of him कसं काय or to him? तो त्याच्याशी
तुझ्याशी या विषयीने बोलणार नाही. Great is the authority that Moses carried on his shoulders. मोशेने आपल्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी आणि अधिकार घेतलेला. Moses said, Moshe- God said, ते बोलला I will make of thee a great nation. की तुझ्यातनं मी मोठं राष्ट्र तयार करतो आणि यांना सगळ्यांना मी खलास करतो. See, in those days, त्या काळात the only great nation that was around was Egypt. एकच मोठा देश होता आणि तो म्हणजे इजिप्त. And Moses knew that. आणि मोशेला माहिती होतं That there was no greater nation than Egypt. की इजिप्त सारखा मोठा देश सध्याला नाहीये हे मोशेला माहिती होतं. God was checking his heart. देव मोशेचं हृदय तपासत होता. In other words, दुसऱ्या शब्दात God was saying, देव म्हणत होता जे इजिप्त तू सोडलं ना ते परत मी देऊ शकतो तुला. See, that's what he was trying to tell us. असं देव त्याला जणू म्हणत होता. Amen. आमेन. God was seeing his heart. देव त्याला चाचपत होता की याच्या हृदयात काय बघूया. And God was showing his heart to you and me. आणि देव त्याचं हृदय तुम्हाला आणि मला दाखवत होता. God was showing Moses' heart to you and to me. देव मोशेचं हृदय तुम्हाला आणि मला दाखवत होता असं हे मोशेला बोलून. God was showing to us what dwells in the heart of the one who stays under the secret place of the Most High. जो माणूस परात्पराच्या गुप्त स्थळी आणि आवरणाखाली राहतो त्या माणसाच्या हृदयामध्ये काय असतं हे देवाने मोशेशी असं बोलून आपल्याला दाखवलं. See, there was the secret purpose to try the spirit of Moses. एक गुप्त संकल्प होता त्यामागे की परमेश्वराने का मोशेचा आत्मा किंवा हृदय त्यावेळेला चाचपून See, तपासलं. as if he was throwing this prospectus, this grand prospectus before Moses and checking on to show you what lies in his heart. की जणू मोशे समोर ही मोठी ऑफर टाकून देव त्याला तपासत होता की याच्या हृदयामध्ये काय आहे तुम्ही पण सगळ्यांनी बघा. See, there is an offer to you to become great, तुमच्या समोर पण ऑफर आहे की तुम्ही मोठे होऊ शकता to be distinguished. आणि तुम्ही अगदी मोठे एकटे पुढे जाऊ शकता. So, see, God was assaulting him in a way, trying to find out his heart. तर देव मोशेचं हृदय तपासत होता की याच्या हृदयात काय आहे बघू दे. याला मी ऑफर घालून म्हणतो की मी सगळ्यांना ठार मारणार आहे फक्त तू आणि तुझी फॅमिली वाढवी. You know, most men are vulnerable when such offers are placed before them. जास्तीत जास्त माणसं अशा ऑफर त्यांना आल्या की त्यामध्ये फसतातच किंवा जातातच. Amen. आमेन. तुला चांगला ऑफर देतो, फक्त काय चर्चला जायला मिळणार नाही संडेला, वर्षात क्रिसमसला तुला अलाव करणार. People say okay. माणसं हो म्हणतात ऑफर चांगली आहे. Amen. You have to go to America. अमेरिकेला जायचंय, Nice job. छान नोकरी आहे. And that person will not even ask whether there are churches around. तो माणूस विचारत पण नाही बरं का की तिथे कुठे चर्च आहे का. म्हणजे ज्याला ही ऑफर आली आहे त्यांनी कमीत कमी विचारावं ना की जिथं मी कामाला जाणार आहे तिथं अमेरिकेत तिथं कुठे आजूबाजूला चर्च आहे का हो. Like the worldly people who say, जसं जगिक माणसं म्हणतात I'm buying a house here because very close is the lawyer, very close is the dispensary, मी इथे घर घेतोय कारण की वकील जवळ आहे, दवाखाना जवळ आहे very close is the graveyard. आणि कब्रस्तान पण जवळ आहे. म्हणजे प्लॅनिंग फार सॉलिड आहे. Here, इथे this offer was given to Moses. ही ऑफर देवाने मोशेला दिली की I'll चल, make of you a great nation. तुझं एकट्याचं आणि तुझ्या फॅमिलीचं मोठं राष्ट्र करतो. What you missed in Egypt, now you will get it. इजिप्त मध्ये तुझे चुकवलंस ते सगळं आता तुला परत मिळेल. But Moses was the meekest man the world had Hallelujah. ever seen पण then. मोशे सगळ्यात नम्र माणूस होता की त्या काळातल्या जगाने मोशे सारखा नम्र माणूस पाहिला नाही. The Bible says Bible he म्हणतं, was the meekest man then. सगळ्यात नम्र होता मोशे. But he was not like that in the beginning. सुरुवातीला असा नव्हता, मात्र सुरुवातीला असा लाल पिवळा व्हायचा. But when you come under the covering पण of God, देवाच्या आवरणाखाली आलो you change. की आपण बदलतो. Some of the wives say, काही बायका म्हणतात, Pastor, what you did to my husband? पास्टर तुम्ही माझ्या नवऱ्याला काय केलं. आता काही सांगितलं काही बोलत नाही. काही बोलत नाही. जेवण पण काही दिलं तर हो ना. खातात. I mean, some women then take advantage. मग काही बायका गैरफायदाही घेतात. काही बनवलं तर खातात ते. हो ना, मध्ये आपलं काही. आता माझा नवरा बदलला. Amen. आमेन. See, he was the meekest man. अगदी नम्र होता मोशे. And you know what Moses is saying? आणि मोशे काय म्हणतो माहितीये, Lord, प्रभू why are you getting angry on your people? तू का तुझ्या लोकांवर चिडतोयस. See, Moses is asking God. मोशे देवाला विचारतो, तुझ्या लोकांवर तुझा राग का भडकला. Why? का. See, God was not getting angry. देव काही चिडला नव्हता. God was checking his heart. देव मोशेचं हृदय तपासत होता की तुझ्या मनात काय आहे मला बघू दे. God was revealing his heart to you and to me. आणि देव मोशेचं हृदय तुम्हाला आणि मला प्रगट करत होता की आवरणाखाली राहिलेल्यांचं हृदय असावं तर असं. Yes.
No more ambition. की आता मला काही महत्वाकांक्षा No नाही, vain glory. आता मला काय उगीच वैभव नकोय, No rat race. मला काही उंदरांच्या शर्यतीत जायचं नाही, We are out of the rat ती race. सगळी शर्यत आम्ही सोडलेली आहे. Amen. आमेन. We are only in the race of the kingdom of God. आम्ही केवळ देवाच्या राज्याच्या शर्यतीत आहोत. Amen. आमेन. What about your honor, Lord? He said. आणि मग तो म्हटला, तुझ्या मानाचं काय प्रभू, What about your name, Lord? तुझ्या नावाचं काय प्रभू. What will people say about you, O God? परमेश्वरा, परमेश्वरा, तुझं नाव खराब होईल, लोक मग तुझ्या विषयीनं काय बोलतील. He is not concerned about him, he is concerned about God's honor. मोशेला स्वतःची काळजी नव्हती, देवाच्या मानाची काळजी होती की देवबाप्पा तू असं केलं तर तुझं नाव खराब होईल. See, he didn't want God's name to be insulted. आणि मोशेची इच्छा नव्हती की देवाच्या नावाचा अपमान व्हावा. That is the character change that happens when you are constantly found under the wings of God. सतत तुम्ही परमेश्वराच्या पंखांखाली जर आढळलात तर अशा पद्धतीचा आपल्या स्वभावामध्ये एक फरक पडतो आणि चारित्र्य सुधारतं. So the Lord changed his mind about the terrible disaster. मग परमेश्वराने त्याचं मन बदललं या भयानक कृत्याविषयीनं. God said, okay, I will not destroy the people. आणि परमेश्वर म्हटला, ठीक आहे, मी लोकांचा नाश करणार नाही. Not that God heeded to his voice, but God wanted to check his heart and he wanted to reveal his heart to us. असं काही नाही की देवबाप्पाने मोशेचं ऐकलं, असं नाही. देवबाप मोशेचं हृदय तपासत होता आणि आपल्याला सगळ्यांना उघडं करून दाखवत होता. Amen. Amen. This is what happens if you stay constantly under God. की सतत देवाच्या आवरणाखाली आपण राहिलो तर आपली हृदय अशी होतात आणि आपण असे वागतो. What authority he had with God. काय अधिकार होता त्याला देवाबरोबरचा. What change comes when you are constantly found in God. काय महान बदल येतात आपल्या जीवनामध्ये आपण सतत देवाच्या सहवासात सापडलो There are a तर. lot of people who want to have that kind of authority. बऱ्याच माणसांना या पद्धतीचा अधिकार हवा असतो. Amen. आमेन. But then every time पण दरवेळेला somebody displeases them, कोणी त्यांना नाराज केलं, oh God, strike that fellow. देवबाप्पा याला मारून टाक, Strike that fellow. देवबाप्पा हिला मारून टाक. हिला मारून टाक, हिला हो. मारून, हिला मारून. कोण राहणार? हो फक्त ना. जगाचे लोकच राहणार. If God were to give such people favor or an offer like Moses, अशा माणसांना जर देवाने मोशेसारखी ऑफर दिली असती की मी सगळ्यांना मारतो आणि फक्त तुझी फॅमिली मोठी करतो. say, if God says, would you like to strike that fellow? देवाने जर विचारलं, तुला त्या माणसाला मारायला आवडेल का रे? हा, मारून टाक देव, कारण की तो अरे, मला खूप त्रास देतो. शुभस्य शीघ्रम, लगेच, हालेलुया. For that very reason they are not on God's board. आणि म्हणून तर ही असली माणसं देवाच्या बोर्डरूम मध्ये नाहीयेत, ज्यासाठी देवाला धन्यवाद. नाही तर आपलं काय झालं असतं. And so it's so strange that people want the power of God yet they don't get it. ते फार विचित्र आहे की लोकांना देवाचं सामर्थ्य हवं असतं पण तरी मिळत नाही. And those who don't want it, they get it. आणि ज्यांना हवं नसतं त्यांना मिळतं. Isn't it true? हे की नाही, खरं आहे की नाही. ज्यांना हवं असतं त्यांना मिळत नाही, ज्यांना नको असतं त्यांना मिळतं. Because they don't misuse the authority of God. कारण ते देवाच्या अधिकाराचा गैरवापर करत नाही. The greater God lifts you, the more humble we should become. जेवढं मोठं देव तुम्हाला करत जातो तेवढं तुम्ही नम्र व्हायला पाहिजे. Amen. Amen. Many people would wish they had the same power like Jesus. बरीच माणसं अशी आशा आणि इच्छा धरतात की येशू इतकं सामर्थ्य आमच्यात पाहिजे होतं. When Satan, came to Jesus when he was in the wilderness. आणि सैतान जेव्हा येशू अरण्यात असताना त्याच्याकडे आला, See, on the 40th day he came. 40व्या दिवशी आला, When he finished his fasting. जेव्हा उपास त्याचे संपले त्यावेळेला. Always remember the devil comes after your fasting. नेहमी लक्षात ठेवा, तुमचे उपास संपले की सैतान येतो. And he said, आणि म्हणाला, turn these stones into bread. या दगडांची भाकर कर. See? Because the stones were all nice round stones. कारण दगड सगळी छान गुळगुळीत होती. And Jesus had the power to do so. येशूकडे सामर्थ्य पण होतं की तो दगडांना भाकरीत बदलू शकत होता. But when you reach that point that Jesus had reached. येशू ज्या स्तरापर्यंत पोहोचला त्या स्तरापर्यंत जेव्हा आपण पोहोचतो, You don't want to use that power to fulfill your own needs. त्याला आपल्या स्वतःच्या गरजा केवळ भागवण्यासाठी आपल्याला ते स्तर आणि सामर्थ्य वापरायला आवडत नाही. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? When you reach to that place with God, जेव्हा तुम्ही देवाबरोबर तेवढ्या स्तरापर्यंत पोहोचता, though you have authority, you don't use it. जरी तुमच्याकडे अधिकार खूप असतो पण तुम्ही वापरत नाही. Though you have the power to put down people, you don't do it. सामर्थ्य तुमच्याकडे खूप असतं की आपण एखाद्याला खाली पाडू शकतो, अपमानित करू शकतो, तरी तुम्ही करत नाही. Like when people insult you, you can answer them back, but you don't do it. जसं माणसं तुमचा अपमान करतायत तर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर करू शकता पण तुम्ही करत नाही. What does it show? म्हणजे काय? This person has remained long under the covering of God. हा व्यक्ती देवाच्या आवरणाखाली खूप वेळ राहिलाय म्हणून त्याचा अपमान जरी झाला तरी तो काही बोलत नाही. Amen. Amen. But when he had to multiply bread for others,
Jesus Hallelujah. immediately multiplied those few bread and पण येशूला जेव्हा कळलं की इतरांसाठी मला भाकर द्विगुणित किंवा बहुगुणित करायची आहे, त्याला येशूनी लगेच ती भाकर बहुगुणित करून लोकांना वाढली. See, when you stay long under the covering of God, you start living for others. जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली फार वेळ राहता, त्याला तुम्ही स्वतःसाठी जगायचं सोडून दुसऱ्यांसाठी जगायला लागता. Yes. हालेलुया. I'm telling you what would happen if Satan comes to many people and tells them to turn the stone into bread. मी तुम्हाला सांगतो ना, काय होईल अनेक लोकांचं. जर सैतान त्यांच्याकडे आला आणि म्हटला की या दगडाला भाकरीत बदल, They immediately say, stone, stone, become gold. ते लगेच म्हणतील दगडा दगडा भाकरी नाही, दगडा दगडा सोनं बन. हे चान्स मिलाय मारो. Amen. असं Onyx stone, sapphire. दगडा दगडा भाकरी नाही, सोनं बन, हिरे बन, माणिक बन. Amen. Jesus had the power. येशूकडे सामर्थ्य होतं. The devil knew it. सैतानाला माहिती होतं. He knew that Jesus can make that stone into bread. सैतानाला माहिती होतं येशू या धोंड्याला भाकरीत बदलू शकतो. That means he can turn that stone into gold also. याचा अर्थ या दगडाला तो सोनंही करू शकतो. That means he can establish big, big churches then. याचा अर्थ मोठे मोठे चर्च तो प्रस्थापित करू शकतो. But he didn't do it. पण त्यांनी केलं नाही. If he can multiply bread and fish, and can't he multiply money? अरे भाकर आणि मासा तो बहुगुणित करू शकतो, तो पैसा नाही बहुगुणित करू शकणार. But that is not the way God works. पण अशा रीतीने देव कार्य करत नाही ना. Amen. आमेन. Your people get little money, they walk, talk, everything changes. इतर लोकांना थोडा पैसा मिळाला की चालणं, बोलणं, वागणं सगळंच बदलतंय. Amen. आमेन. Now listen to this. If you need authority on this ऐका नाही, earth तुम्हाला या जगामध्ये जर अधिकार हवा असेल, to trample upon snakes and scorpions, सापांवर विंचवांवर चालून जायचा अधिकार, to hold the devil's ears and just twist him and throw him, सैतानाचे कान पिळून त्याला पिळगळून त्याला फेकण्याचा अधिकार हवा असेल, there is one way you can receive this authority. एक मार्ग आहे की ज्या मार्गाने हा अधिकार मिळू शकतो. Come under the power of God. काय मार्ग आहे? देवाच्या सामर्थ्याखाली ये. Come under the obedience of God. देवाच्या आज्ञापालनात ये. Come under the authority of God. देवाच्या अधिकाराखाली ये. You cannot be like Vashti and start using the authority of the king. वस्ती राणी सारखं वागून राजाचा अधिकार आपण वापरू नाही शकत. Or you understand? कळतं का मी काय म्हणतो? एस्थर बनायला लागेल, वस्ती बनून चालत नाही. You have to become an Esther to have the power with the king. एस्थर बनायला लागतं राजा बरोबरचा अधिकार आणि सामर्थ्य हवं असेल तर. Because Vashti did not properly come under the king. कारण वस्ती व्यवस्थितपणे राजाखाली आलीच नाही. She did not respect him. तिनं राजाचा मान कधी केला नाही, राजाला कधी खुश आणि प्रसन्न केलं नाही. And normally speaking, if a king calls a queen, she has to show up. आणि साधारणतः राजाने राणीला बोलवलं तर राणी यायलाच हवी. See, he wanted the world to praise her beauty. कारण की राजाची इच्छा आहे की अख्ख्या जगाने येऊन तिच्या सौंदर्याचं कौतुक करावं. He wanted to pride in her beauty. आणि राजाची इच्छा होती की माझ्या राणीच्या सौंदर्यात मी अभिमान बाळगावा की माझी राणी किती सुंदर आहे बघा. See, he sent a message, please come out. आणि राजाने निरोप पाठवला वस्ती राणीला की प्लीज बाहेर ये. But she didn't come. ती आली नाही. You know how it all started? आणि कशी सगळी सुरुवात झाली तुम्हाला माहिती आहे. The king gave a grand feast राजाने मोठी मेजवानी दिली to display his great wealth. आणि त्याची सगळी धनसंपत्ती तो प्रदर्शित करणार होता. And you know, it lasted for 6 months. 6 महिने हे चाललं. See? 6 months. 6 महिने हे चाललं. And he gave another party for some other group. त्याने अजून एक मेजवानी दिली आणि काही लोकांच्या गटासाठी. And it was special group. आणि खास लोकांचा गट होता तो राजाचा. Amen. आमेन. And you know how Vashti also was very excited. आणि वस्ती पण फार आनंदी आणि एक्साइटेड होती, नाही असं नाही. She also gave a big banquet for women only. तर वस्ती राणीनं स्त्रियांसाठी बायकांसाठी मोठी मेजवानी दिली. She did everything she could in her power. आणि तिच्या सामर्थ्यात तिच्या हातात जेवढं होतं तेवढं तिने सगळं केलं. She invited all the women, they all came. आणि तिने सगळ्या स्त्रियांना आमंत्रित केलं. सगळ्या स्त्रिया आल्या. Yes. सगळ्या आल्या. Read in Esther 1:7. एस्तर 1:7 मध्ये तुम्ही वाचा. She gave a feast for the women in the royal house which belonged to King Ahasuerus. अहेश्वरस राजाच्या शाही महालामध्ये तिने स्त्रियांना मेजवानी दिली. Very important. अतिशय महत्त्वाचं आहे हे. That's why it is mentioned where she had a party. आणि म्हणून लिहिलेलं आहे की तिने पार्टी कुठे दिली. It says लिहिलेलं आहे for the women in the royal house which belonged to King Ahasuerus. एस्तर 1:7 मध्ये लिहिलंय. वस्ती राणीनेही अहेश्वरस राजाच्या राजमंदिरात बायकांना जेवणावळ केली. कुठं केली? राजाच्या राजमंदिरात, शाही घरात. Say, she could use that privilege. हा, हे भाग्य वापरलं. How could she use that privilege? हे भाग्य कसं वापरलं? Because she came under the power and authority of the king. कारण राजाच्या अधिकाराखाली आणि सामर्थ्याखाली आली, राणी होती म्हणून हे भाग्य वापरलं. But then पण मग she didn't come under the authority of the king when he called her. जेव्हा राजाने तिला बोलवलं
तेव्हा नाही त्याच्या अधिकाराखाली ती आली, And so she lost her authority. म्हणून अधिकार गेला. Though he still loved her, no doubt. जरी राजाने तिच्यावर प्रेम केलं नाही असं नाही. Some people say, no, he never loved Vashti. No. काही माणसं म्हणतात की राजाने कधीच वस्ती राणीवर प्रेम केलं नाही, असं नाहीये. Bible says it. बायबल म्हणतं Even after they started searching for a new queen, नवीन राणीचा शोध सुरू केल्यानंतर सुद्धा see what it says. काय लिहिलंय पहा. In Esther 2:1, I think. Read, एस्तेर 2 अध्याय 1 वचन बहुतेक. read what it says. या गोष्टी झाल्यावर अहेश्वरोश राजाचा राग शमला, तेव्हा त्याने वस्तीची व तिने जे केले होते त्याची व तिच्या विरुद्ध जे ठरले होते त्याची आठवण केली. See that. आठवण केली. Did you see that? आठवण केली तिची. When his anger subsided, त्याचा राग जेव्हा शमला, he started thinking of the decree that he had passed to look out for another wife. राजाने आठवण केली की मी तर आता फरमान काढलं दुसरी राणी शोधा. See, he didn't want it. त्याला नको होतं ते. That shows he was a good king. याचा अर्थ तो चांगला राजा होता. He didn't want it. त्याला नको होतं ते. But before all his nobles, he was insulted. पण त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर आणि दरबारासमोर त्याचा अपमान वस्तीने केला. Amen? Amen. That he could not stand. ते त्याला सहन झालं नाही. See, God loves us all. देवाचं आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. Amen? आमेन. God loves us all. देवाचं आपल्या सगळ्यांवर प्रेम आहे. But there is a sense where you love God and would love to come under him. पण एक हाही भाग आपल्याकडनं असतो ना की जिथं मी देवावर प्रेम केलं पाहिजे आणि मी देवाच्या आवरणाखाली आलं पाहिजे. Amen? आमेन. If she stayed, जर ती राहिली असती, she would have used authority. आली असती तर अधिकार वापरू शकली असती. Look at Esther. एस्तर बघा, She wanted to come before the king. तिला राजासमोर यायचं होतं. Though the law forbade her in taking such a high risk at any time. जरी त्यावेळेला नियम असं म्हणत होता की हा धोका तिनं आत्ता सध्याला पत्करायला नकोय. See, no queen can come before the king unless the king allows. एकही राणी राजानं परवानगी दिल्याशिवाय त्याच्या समोर येऊ शकत नाही. A queen cannot come in the king's chamber unless he calls her. राणी जोवर राजा तिला आतमध्ये बोलवत नाही तोवर आत येऊ शकत नाही. And if she comes on her own, आणि ती स्वतःहून आली there is risk he may kill her. तर धोका आहे, कदाचित राजा तिला ठारही मारेल. That is the law of हा a नियम king. आहे, हा राजाचा नियम. Here the king wanted, wanted this Vashti to come before him. इथं राजाची इच्छा होती की वस्ती माझ्या समोर यावी. But she didn't come. वस्ती आली नाही. And there, तिथे without the king calling, Esther is going. राजा न बोलवता एस्तेर जातीये. Yet, तरी Esther dies not. एस्तेर मरत नाही. She found favor with the king. एस्तेरला राजाच्या नजरेत अनुग्रह किंवा कृपा मिळते. Why? का? Coming under the covering. आवरणाखाली आली. Coming under the covering. आवरणाखाली आली. When you stay under the covering of God, जेव्हा तुम्ही देवाच्या आवरणाखाली राहता, you can go to great measures. तुम्ही कितीतरी लांबचे पल्ले गाठू शकता. Amen? Amen. You can talk to God. देवाशी बोलू शकता. You can have boldness of God. देवातलं धैर्य आणि धिटाई तुमच्यात येऊ शकते. And at times, कधी कधी you may speak तुम्ही बोलाल and God will honor those words. आणि देव त्या बोललेल्या शब्दांचा मान करेल. God will say, देव म्हणेल my person has said it, it's done. माझा माणूस बोललाय, तो बोलला तसं होणार. Sometimes your words, God takes it as his word. कधी कधी देव तुझ्या शब्दांना त्याचे शब्द मानून घडवून आणतो. Why? का? Staying under the covering. आवरणाखाली राहणे. Praise the Lord. Hallelujah. You will always be ruling when you stay under the covering of जेव्हा God. तुम्ही आवरणाखाली राहाल ना देवाच्या, तेव्हा नेहमी राज्य कराल. Praise the Lord. हालेलुया. Constantly stay under his covering. सतत त्याच्या आवरणाखाली राहा. You will be healthy. You will be strong. आरोग्यवान राहाल, बलवान राहाल, You will not live in hurts nor pain. वाईट वाटणार नाही, कुठे दुखणार नाही. Amen. आमेन. हालेलुया. धन्यवाद देव बाप्पा. You will be such a casual man. आणि तुम्ही असाल एकदम कॅज्युअल माणूस. You will become a casual man. अगदी कॅज्युअल A माणूस, carefree man. अगदी काळजी नसलेला माणूस व्हाल. Because you know, कारण तुम्हाला समजेल I have been with God. मी देवाबरोबर राहिलोय. So everything has to fall proper for me. तर सगळं माझ्यासाठी ठीकठाक होणारच. मी देवाच्या सहवासात राहिलोय. And the kind of boldness you will have, ज्या पद्धतीचं धैर्य तुमच्यात येईल it cannot come any other way. ते आणि कुठल्याही रीतीने येणार नाही. Cannot come any other way. आणि कुठल्याही रीतीने येणार नाही. You'll be bold like a lion. सिंहासारखे तुम्ही धीट व्हाल. Thank you, Hallelujah. Father.
Let us worship the Lord. देवाची आराधना करूया चला. तेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, यीशुआ जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान, यीशुआ Come, my Lord Jesus Christ. ये माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता ये.
Let your presence fill this place. तुझं सानिध्य या जागेला भरून जाऊ दे. Let your presence cover us, Lord. तुझा सहवास आम्हाला झाकून काढू दे. If your presence doesn't go with us, we will not move forward. तुझा सहवास आमच्या बरोबर गेला नाही तर आम्ही पुढे जाणार नाही. We will die without your presence. आम्ही मरून जाऊ तुझ्या सहवासाशिवाय. Without your covering, we will die. तुझ्या आवरणाशिवाय आम्ही मरून जाऊ. Because of your covering, we can smile today. तुझ्या आवरणामुळे आज आम्ही हसू शकतो. Because of your covering, we have good health. तुझ्या आवरणामुळे आमची तब्येत आज चांगली आहे. Because of your covering, we can face life today. तुझ्या आवरणामुळे आज आम्ही जीवनाला तोंड देऊ The शकतो. world is dying out. बाहेरचं जग मरत आहे. हे बाबा They are living a dying life. जगत आहेत पण मरणारं जीवन जगत आहे. No hope, आशा नाही, no peace. शांती नाही. Struggling from one place to the other. इथून तिथे सारखे झटताय. They don't know where to go. त्यांना माहित नाही कुठे जायचं. There are hundreds of comforters शेकडो सांत्वनदाते आहेत who call themselves gods. जे स्वतःला देव म्हणवतात. They are all poor comforters. पण सगळे गरीब आणि बिचारे आहेत. You alone are our Lord. तू एकटाच आमचा प्रभू You आहे. alone are our God. तू एकटाच आमचा देव आहेस. भांडारा कर. God is going to remove you from many things. देव बऱ्याच गोष्टींमधनं तुम्हाला बाहेर काढेल. Many things. बऱ्याच गोष्टींमधनं देव तुम्हाला बाहेर काढेल. From your weaknesses. तुमच्यातला अशक्तपणा, From your debts. तुमचं कर्ज, From your fear. भीती. Even now he is doing it. आता देखील तो हे कार्य करत आहे. Because कारण you have an awareness of God's covering upon you. तुम्हाला देवाच्या आवरणाची एक जागृतता निर्माण झाली आहे. Never live in fear again. कधीही परत घाबरून जगू नका. Never fear your enemies. कधीही शत्रूंना भिवू नका. Never fear the devil. कधी सैतानाला भिवू नका. They cannot touch you unless you invite them. जर तुम्ही त्यांना आमंत्रित करत नाही ते तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. They cannot enforce themselves on you. No. बळजबरीनं तुमच्यावर येऊ शकणार नाही. Those days are over. ते दिवस संपले. Since Jesus died on the cross, those days are over. येशू क्रूसावर मेला ना म्हणून ते दिवस संपले. He cannot touch a believer तो विश्वासू माणसाला हात नाही लावू शकत. unless we permit him. आपण परवानगी दिली तर गोष्ट वेगळी आहे. He will bless you. तो तुम्हाला आशीर्वादित He करेल. will remove you from your debts. तुमचं कर्ज काढेल. He will lift you up. उचलेल. He will give you promotion. बढती देईल. He will establish your family. तुमचा परिवार स्थायी करेल. Fulfill your heart's desire. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल. He will take you in the boardroom. तुम्हाला बोर्डरूम मध्ये घेईल. You will have authority with God. आणि देवाबरोबरचा अधिकार तुम्हाला You मिळेल. will have power with God. देवावरचं सामर्थ्य तुम्हाला You मिळेल. will trample upon snakes and scorpions. सापांवर विंचवांवर तुम्ही तुडवून जाल. You will have the anointing of God. अभिषेक येईल तुमच्या डोक्यावर देवाचा. Every day shall be a blessed day. रोजचा दिवस आशीर्वादित असेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. What a joy your name किती gives. आनंद आहे येशू तुझ्या नावात. What a joy. किती आनंद आहे येशू तुझ्या Our नावात. life has never been the same ever. जीवन अगोदर होतं तसं राहिलंच नाही. Every day. रोज The days are passing so quickly. दिवस इतके पटकन जात आहेत. Days are passing so quick. दिवस इतके पटकन जात आहेत. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Let this word be a blessing to my people. हा संदेश त्यांच्यासाठी आशीर्वाद ठरू दे. Remove them from every debts, सगळ्या कर्जातनं त्यांना बाहेर from काढ. every curses, शापातनं बाहेर from काढ. every evil power. सगळ्या वाईट सामर्थ्यातनं बाहेर काढ. Forgive their mistakes. त्यांच्या चुकांना क्षमा कर. Establish their lives. त्यांचं जीवन स्थायी कर. Establish their families. त्यांचे परिवार स्थायी कर. Thank you, Father. धन्यवाद बाबा. Say thank you, Jesus. धन्यवाद येशू म्हणा. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद येशू. Give a big clap to Jesus. आणि एक जोरात येशूसाठी काही वाजवा. Your life is established. Your life is blessed. तुमचं जीवन स्थायी झालं. तुमचं जीवन आशीर्वादित Because झालं. God is your covering. आणि देव तुमचं आवरण झालं. Praise God. हालेलुया.